मिनटं वेट करा, 2 मिनटं. सर काय करणार होते? मी प्रश्न केला होता तुम्हाला, तो त्याचा आन्सर द्या. GUIचं काय सांगितलं मी तुम्हाला? GUI पण आधीच्या कम्प्युटरमध्ये स्क्रीन होती का? ब्लॅक स्क्रीन काय होतं सांगा लवकर, टाइम वेस्ट होतोय. होती का कम्प्युटरला स्क्रीन? नव्हती. मग मला सांगा आताच्या कम्प्युटरला सगळं आहे का? आपल्याला सगळे ग्राफिक्स दिसतात का? आपण प्रत्येक बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं फंक्शन चालतं की नाही? मग मी मागे तेच क्लिअर केलं होतं ना की आधीच्या कम्प्युटरला GUI नव्हतं. जनरेशन ऑफ कम्प्युटरमध्ये तुम्ही शिकतात काय, तुम्ही स्पीडी बघितली होती ना, कोणत्या जनरेशनला काय यूज होतं. आधीच्या जनरेशनमध्ये ब्लॅक स्क्रीन होते, मी ती ब्लॅक स्क्रीन तुम्हाला ओपन करून दाखवली होती. आता ते आपल्याला प्रत्येक फंक्शनसाठी, ॲप क्लोज करण्यासाठी, सर्च करण्यासाठी, फाईल बनवण्यासाठी आपल्याला कमांड टाकावं लागते का, कोडिंग करावं लागते का प्रत्येक वेळेस? नाही करावं लागत. का? कारण की आता काय आलेले GUI आले, आपण फक्त इथं तिथं क्लिक केलं तर त्यामुळे ते सगळं होऊन जातं. मीन्स ह्या GUIच्या मागे, प्रत्येक क्लिकच्या मागे प्रोग्राम लपलेला असतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रोग्रामात लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. हे जे आपल्याला ग्राफिक्स दिसते, जे मला गौरवचा फोटो दिसतो इथं माझ्यापर्यंत, जे काही बटन्स दिसत आहे, जे काय आयकॉन्स दिसत आहे मस्त छान, हे सगळं GUI आहे. कळलं का? ग्राफिकल युजर इंटरफेस. मग बघा, जाऊ दे आता, तुम्हाला माहिती नाही तर मी काय करू. पॉइंटिंग डिवाइस आपण बघू. विचारला नाही मग GUIवरती थोडक्यात तुम्ही माहिती घेऊन घ्या, लिहून घ्या. मागे शिकवलं तर ते लिहून घेतलं पाहिजे होतं, किंवा आता तुम्ही लिहा आणि मला पाठवा. ठीक आहे. पॉइंटिंग डिवाइस काय? मग जे बी कम्प्युटरमध्ये आपल्याला कर्सर मूवमेंटसाठी आपण जे पण डिवाइस वापरतो ना, त्याला पॉइंटिंग डिवाइस म्हणतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये भरपूर डिवाइस येतील आणि किंवा विचारले पण जातील की पॉइंटिंग डिवाइस खालीलपैकी कोणता आहे. तर मी सध्यासाठी फक्त तेच डिवाइस टाकलेले आहे जे डिवाइस तुम्ही ऐकले नसतील किंवा पाहिले नसतील. ठीक आहे, तेच डिवाइस टाकले. तरी मी तुम्हाला उदाहरण देतो. पॉइंटिंग डिवाइस इज अ इनपुट डिवाइस यूज्ड टू कंट्रोल अ पॉइंटर कर्सर on the screen. It allow the user to point, to select and click on the object like icons, file and menu in graphical user interface. आता मला सांगा, मी माऊसने काय काय सिलेक्ट करू शकतो? मी माऊसने हे जे आयकॉन्स आहे यांना सिलेक्ट करू शकतो, याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो, राईट? हे कशामुळे शक्य आहे? हे ग्राफिकल युजर इंटरफेस आहे सगळं. हे तुम्हाला सांगितले मी. हे जे काही चित्र दिसतंय, हे जे काही कलरफुल आयकॉन्स दिसत आहे वगैरे एक्सेट्रा, जे पण काय दिसतंय, असं कम्प्युटर होतं का? आधी नव्हतं. कारण की आधीचं कम्प्युटर जे होतं ब्लॅक स्क्रीन दिसायचे. हे तर आता त्याचं झालं GUI. मग GUI आल्यापासून आपल्याला ह्या पॉइंटरची गरज पडली की नाही? कारण की या पॉइंटरने आपण कोणत्याही प्रोग्रामवरती क्लिक करू शकतो, कोणत्याही GUI आयकॉनवरती क्लिक करू शकतो आणि तिथून गेल्यावर आपण ते ओपन करतो. म्हणजेच पॉइंटर म्हणजे हा जो कर्सर मी मूवमेंट करवते, याला मूवमेंट करवण्यासाठी जे डिवाइस यूज होता है ना, जे डिवाइस यूज होता ते कशात येतील? तुमचे पॉइंटिंग डिवाइस. कळलं है ना? कोणाकोणा कळलं? हातवरती करा पटापट. हां बघा, आता गौरव काय प्रश्न करतोय? फंडामेंटल अँड OS क्वेश्चन CCC साठी केले तर चालतील का? ते तर अरे बापा, तुम्ही अजून बेसिक अर्ज अटकले. मी तेच बोलतोय गौरव यांना, तुम्हालाच नाही, तुम्हाला पण सगळ्यांना. OS वगैरे अजून लय बाकी रे मुलांनो. मी तर 1 मंथमध्ये मी बोललो होतो, पण तुम्ही कवर करणार तर ना. तुम्ही प्रत्येक लेक्चरचं जर का नोट करून ठेवतात, तुम्ही जर हलक्यात घेत असाल तर मग तुम्ही हलक्यात जाणार. जर मी मागचं शिकवलेलं तुम्हाला विचारतोय GUI, तर तुम्हाला सांगता नका इतकं डीपमध्ये लक्षात ठेवू, पण जे असं इंटरेस्टिंग टॉपिक आहेत ते तरी नाही. GUI माहिती ना, GUI काय आहे? नाही लक्षात येते, नाही येते फुल फॉर्म लक्षात, चालतं एवढं तेवढं, पण काय आहे ते टॉपिक तर क्लिअर पाहिजे. GUI काय आहे हे तरी क्लिक केलं झालं पाहिजे. मी थोडी हिंट दिल्यावर तरी तर समजलं पाहिजे की नाही सर आधीच्या कम्प्युटरला बॅक स्क्रीन होती, तर हां सर हे GUI ग्राफिकल युजर इंटरफेस सांगताय तुम्ही. हे जे कलर्स वगैरे ना, कलर्स मग तुम्हाला नाव नाही आठवून आलं तरी चालेल, पण तुम्ही बोलताय एवढंच प्रयत्न, म्हणजे तुम्हाला लक्ष आठवण येतं की नाही हे सांगितलेलं असं म्हणून. ठीक आहे, पण तसं पण नाही होते ना. आणि OSचं तू OSकडे जातोय, तुला अजून तुला जर का मी हे विचारतोय तर तुला हे जमलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना OSचं अजून भरपूर आहे, त्याच्यामध्ये भरपूर टॉपिक आहे, त्याच्यात पण विचारले जातात. तुम्हाला हे तर जमलं पाहिजे. मी उलटं उत्सुक आहे या गोष्टींसाठी की मी केव्हा पुढे जाऊ तुम्हाला शिकवण्यासाठी. मी केव्हा एका टॉपिकवरून दुसऱ्या टॉपिकवरती जाईल तुम्हाला सांगण्यासाठी, केव्हा तुमचा प्रतिसाद येईल मला, आणि केव्हा मला समाधान होईल की नाही यांचं झालेलं आहे आता हे, चला आता पुढे. असं नाही होते ना. म्हणून हां 2-3 दिवस झाले मी जे टॉपिक घेतले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले, तुम्ही प्रश्नांची उत्तर दिले, बस
त्याच्या अतिरिक्त काहीच नाही. जर तुम्हाला वाटत असेल जमतं आहे, काहीच नाही होणार. मी रेग्युलर माझं कसं माहिती आहे, कसं होतं तुम्हाला सांगतो. मला काहीच, जर मला प्रतिसाद भेटला तर मला आनंद होईल शिकवायला. जर मला प्रतिसाद भेटला नाही तर मी काय बघेल मग माहिती आहे का, मी कसं शिकू माझ्यासाठी. मी माझे टॉपिक बघून घेईन, मला काय करायचं मी माझ्या स्टडीकडे फोकस करणं चालू करून देईन. आणि प्रत्येकाचं तेच आहे, कळतं आहे का. जर कोणी व्यक्ती तुम्हाला वेळ काढून तुमच्यासाठी जर का प्रयत्न करतोय तर तुम्ही ते दिलं. ते तुमच्यासाठी मीन्स हे तुमच्या एक्झामसाठी चालू आहे. RCCची एक्झाम तुम्ही पासआउट केली पाहिजे. जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असलं तर तुम्ही युनिक दिसाल सगळ्यांमध्ये, की नाही यांनी काहीतरी युनिक केलेलं आहे. कारण की CCCमध्ये असं काहीच नाही आहे पासआउट करून घेणं वगैरे वगैरे. मला दाखवून द्या कोणत्या पोरांनी की सर मी असंच, त्याने मला दाखवून द्यावं की मला काहीच येत नाही आणि मी एक सर्टिफिकेट घेऊन आलेलो आहे म्हणून, किंवा मी एक पण स्टडी केला आणि मी आणलं पाहिजे सर्टिफिकेट. असं होत नाही. हे MSCITला मी मान्य करू शकतो. आणि ज्या मुलांचे मी आतापर्यंत शिकवले त्यांचे विश्वास जपून ठेवायचे मला, की नाही नक्की यांना आपल्याला काहीतरी दाखवायचं की बघा आम्ही ज्या रस्त्यावर तुम्हाला चालवलं होतं की ते बरोबर होते की नाही, किंवा हे तुम्हाला हेल्पफुल ठरलं की नाही. पण जर तुम्ही करणार तरच आहे ना. अरे इथं फक्त हे पहिलंच सर्टिफिकेट आहे. माझं मन तेव्हा जिंकणार जेव्हा तुम्ही CCCचं सर्टिफिकेट मिळवून टाकणार किंवा त्याचा स्टडी कंप्लीट करून लवकर एक्झाम देऊन देणार. जसं तुम्ही हे मन जिंकलं माझं, लगेच मी पुढचे कोर्स बघा. तुम्ही मग माझं यूट्यूब चॅनलच बघा किंवा मग माझं व्हॉट्सअप चॅनल बघा. तुम्ही मला फक्त तो ग्रुप पाहिजे ज्याने फक्त CCCचा बेस कंप्लीट केलेला आहे किंवा तो पासआउट निघालेला आहे बस. कळतंय का तुम्हाला माझं बोललेलं मी काय एक्सप्लेन करतोय तुम्हाला, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणाकोणाला नाही समजत आहे. प्रिया कळतंय तुला का नाही. फक्त बप्पाऱ्या मारताय सर. नाही मी खरं शप्प सांगतोय, मी काही खोटं बोलत नाही. मी जे मनाची गोष्ट आता ती खरंच एक्सप्लेन करतोय आता संतापात. राग आला म्हणून. ठीक आहे चला. हां मग पॉईंटिंग डिवाईस हे जे पॉईंटर आहे ना कम्प्युटरमध्ये, हे पॉईंटर चालवणं महत्त्वाचं आहे. कारण की हे पॉईंटरशिवाय आपण कोणतंच फंक्शन कम्प्युटरला नीट चालवू शकत नाही. कम्प्युटरसोबत आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे, कम्प्युटरला कधी प्रॉपर चालवायचं आहे, कम्प्युटरशी बोलायचं आहे किंवा कम्प्युटरसोबत सगळे कामं करून घ्यायची कम्प्युटरकडनं, तर आपल्याला इनपुट डिवाईसची गरज पडते. आणि त्या इनपुट डिवाईसपैकी हा एक इनपुट डिवाईस आहे ज्याला आपण काय म्हणतो, पॉईंटिंग डिवाईस. मग पॉईंटिंग डिवाईसमध्ये कोणकोणते येतात बघा. तुमचं माऊस येईल याच्यामध्ये, कारण की मी हे पॉईंटर कशाने आलं होतं, माऊसने आलं होतं बरोबर. बघा आता इथं मराठीमध्ये वाचा. स्क्रीनवर दिसणारा बाण पॉईंटर, याला पॉईंटर असं म्हणतो आपण. मूव्ह करण्यासाठी आणि कोणत्याही फोल्डर किंवा फाईलला सिलेक्ट करण्यासाठी याचा वापर होतो. फोल्डरला सिलेक्ट करतो की नाही मी याच्याने, हे माऊसने होते कारण की हा पॉईंटिंग डिवाईस आहे. माऊस, जॉयस्टिक, ट्रॅकबॉल पॉईंटिंग डिवाईस आहेत. आणि हे तुम्हाला एक्झामला 100% येईल. पहिलाच बेस आहे. जॉयस्टिक काय आहे, एक गेमिंग रिमोट आहे. याच्याने तुम्ही गेम खेळतात. कम्प्युटरला जेव्हा गेम खेळतात, चांगले चांगले गेम, असे गेम जे या जॉयस्टिकने चांगल्या पद्धतीने खेळता येतात, माऊसने खेळता येत नाही, ते जॉयस्टिक वापरलं जातं. कुठे वापरतात, व्हिडिओ गेमसाठी. कम्प्युटर ॲडेड डिझाईन, CAD/CAM जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगचे जेव्हा डिझाईन बनवतात ना, CAD/CAM सॉफ्टवेअर हे मोठे सॉफ्टवेअर आहेत, हे पण तुम्ही शिकले पाहिजे. जर तुमच्याकडे लॅपटॉप आहे तर तुम्ही नक्की डाउनलोड करून चालवणं शिका. आणि पुढे जाऊन मी याच्यावर पण व्हिडिओ टाकेल तुम्हाला. तर बघा, CAD/CAM यासारखे सॉफ्टवेअर चालवण्यासाठी किंवा गेमिंग खेळण्यासाठी आपण जॉयस्टिकचा वापर करतो. कारण की गेमिंग रिमोट आहे, ठीक आहे. स्टिक असते अशी, आपण बघितलं आहे तुम्ही गाडीचा गेअर बघितला आहे का, 4 व्हीलरचा, तो कसा मूवमेंट होतो त्या पद्धतीने हा मूवमेंट करतो जॉयस्टिक, त्या पद्धतीचं असतं. आणि याच्याने आपण गेम जसं त्याला मूवमेंट करू तसं गेममध्ये हालचाल होईल. लाईट पेन mainly used by designers, engineer, architecture. It was also used to write directly on older monitor that did not have touch screen. हा पेन सारखाच दिसतो, याचा टोकाला एक सेन्सर असतो. जेव्हा तुम्ही या पेनला स्क्रीनवर टेकवतात तेव्हा कम्प्युटरला त्या जागेची लोकेशन समजते. याचा वापर स्क्रीनवर थेट चित्र काढण्यासाठी किंवा मेनू काढण्यासाठी, मी मराठीमध्ये का दिलं कारण की एकदम तुम्हाला समजेल. आणि मी लक्षात जे टॉपिक्स आहे तुम्हाला समजायचे ज्या पद्धतीने, ते पण नको विसरायला आणि तुम्ही प्रत्येक टॉपिक चांगल्या पद्धतीने समजणार म्हणून, ठीक आहे. म्हणून हे पूर्ण PDF बनवली, नाही तर मी डायरेक्ट बुक ओपन केली असती है ना. सेन्सर पेनला स्क्रीनवर ठेवता कम्प्युटरला थेट चित्र काढण्यासाठी. आता मीन्स तेव्हा काही असे हे डिवाईस नव्हते, ठीक आहे, ब्लूटूथवाले, ठीक आहे, की क्लिक केलं होऊन गेलं वगैरे म्हणून. तेव्हा काय व्हायचं, एक पिन असायची, फिजिकली पिन असायची, ती कम्प्युटरला लावायला लागायची. आणि ती पिन लावल्यावर त्या पिनला लाईट पेन असायचा. त्या लाईट पेन जर का स्क्रीनवर फिरवला, जो
जो कम्प्युटर आपला टच स्क्रीन नाही आहे त्यालासुद्धा आपण त्या पेनाने मूवमेंट चालवू शकतो. इथं क्लिक करू शकतो, तिथं क्लिक करू शकतो, कारण की त्या पेनाचं काम तसंच असतं. कळते माझं बोलेल तुम्हाला. समजा तुमची जुनी टी व्ही स्क्रीन टच आहे का नाही आहे, पण मग जर का तुम्ही तिला पॉईंटिंग डिवाईस लावला आणि जर का तसं केलं तर ती स्क्रीन टच होऊन जाईल. की तुम्हाला समजलं असेल माझं बोलणं. कळलं? एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला है ना. मग स्क्रीनवर डायरेक्ट असं ठेवलं तुम्ही आणि ते मूवमेंट केलं तर तो पेन जिथं ज्या जागेवर ठेवला ती जागा ती लोकेशन कम्प्युटरला सांगतो आणि इथं टच केलं असेल तसं ती मूवमेंट होते. मग लाईट पेन समजलं असेल कशासाठी यूज होतो आहे तर. मग हा कोणता डिवाईस आहे? लाईट पेन इनपुट डिवाईस आहे. हा पण एक ड्रॉईंग काढण्यासाठी आणि स्क्रीनवर अशा छोट्या मोठ्या कामासाठी यूज होतो. टोकाला सेन्सर जेव्हा मोठ्या मशीन असतात ज्या ठिकाणी आता काम नाही करत आहे, समजा स्क्रीन खराब झाली, तेव्हा आपण याचा वापर करतो. ट्रॅक बॉल, समजा माऊसला हलवण्यासाठी जागा नाही, म्हणजे मूव्ह करण्यासाठी जागाच नाही अशी है ना, टेबलवर जागाच नाही, मग आपण त्या असे माऊस वापरतो. आणि वेगळ्या कामासाठी पण जसं की बघा तुम्ही कुठे वापरता, जिथे डेस्कटॉपवर जागा कमी असते ठिकाणी किंवा सायंटिफिक वर्कस्टेशनमध्ये याचा वापर होतो. ठीक आहे. ट्रॅक बॉल मीन्स तुम्हाला माऊस मूवमेंट करण्याची गरजच नाही, तो डायरेक्ट असा बॉल असतो त्याच्यावरती ट्रॅक बॉल, आणि तो बॉल असा मूवमेंट होतो आणि त्या बॉलला मूवमेंट केल्यावर ते कर्सर होते. कळलं? यामध्ये आपल्याला ह्या PDF मला काहीच भेटलं नाही करायला. ही PDFच नाही ना म्हणून. नाही तर आपण पेन चालवतो याच्यावरती, राईट. हां, तर बघा कळलं मग तुम्हाला हे जॉयस्टिक. पॉईंटिंग डिवाईस समजलं, कोणाकोणाला समजलं पॉईंटिंग डिवाईस. चालायचं पुढे, महत्त्वाचा टॉपिककडे जायचं आता. पॉईंटिंग डिवाईस. सर पॉईंटिंग डिवाईसमध्ये मग मला सांगा, पॉईंटिंग डिवाईसमध्ये कमेंटमध्ये टाका कोणकोणते येतील. पॉईंटिंग डिवाईसमध्ये कोणकोणते येतील. टच स्क्रीन येईल का पॉईंटिंग डिवाईसमध्ये? एक्झॅक्टली इन पॉईंटिंग डिवाईसमध्ये तुमची टच स्क्रीन येईल, कारण की ती काय करते, कर्सरला मूवमेंट करते. टच स्क्रीन पण येईल. अजून काही नाही. टच स्क्रीन जे पण कम्प्युटरचं आपण जॉयस्टिक येतील, तुमचे गेमिंग रिमोट येतील, माऊस येईल है ना. अजून काय असतं की ज्याच्याने तुम्ही पॉईंटर मूव्ह करतात. अजून काय कोणते डिवाईस राहिले सुटले बघा तुम्ही. माऊस आहे, अजून कोणते असतील. बॉल मीन्स आपला हाच ना, ट्रॅक बॉल. ओके ट्रॅक बॉल असेल बरोबर. हे डिवाईस मग टच स्क्रीनसुद्धा, मोबाईलवरची जी टच स्क्रीन आहे ज्याच्याने आपण मोबाईल चालवतो बरोबर की नाही, टच स्क्रीन तीसुद्धा इनपुट आहे. इनपुट डिवाईस म्हटले जाईल ना, कारण की ती इनपुट डिवाईस माहिती ना कोणाला, सगळ्यांना माहिती ना, कम्प्युटरला इन्फॉर्मेशन पाठवणारे डिवाईस. मग टच स्क्रीनसुद्धा इनपुटमध्ये येतं आणि हे सुद्धा पॉईंटिंग डिवाईसमध्येच येईल टच स्क्रीन है ना. डिजिटल पेन पण येईल है ना. चला मग पुढचा टॉपिक. यावरती तुम्हाला काही नोट करायचं असेल तर मी 5 सेकंदाचा टाईम देतो, तुम्ही नोट करू शकता. दिसत नसेल वही घ्यायची आणि लिहायचं. ज्याचं झालं त्याने पटकन हातवरती करून घ्यायचं. नोट करू शकता तुम्ही, ठीक आहे. हे कारण की मी याच्यावर काय प्रश्न करीन आणि मग तो तोंडी विचारेल, मग तेव्हा तुम्ही गुगल सर्च करणार. मग काय गरज गुगल सर्च करण्याची, नुसतं लिहिलेलं आहे आपण काय काम असतं, काय प्रश्न विचारले जाऊ शकतो तेवढं तुम्ही लिहून घ्या. पॉईंटिंग डिवाईस काय असतं थोडक्यात तुम्ही ही डेफिनेशन किंवा हे जे स्क्रीनवर लिहिलेलं आहे मी तेवढी डेफिनेशन, मी जास्त लंब पण नाही लिहिलं की अजून इतकं लंब आहे म्हणून. एकच लाईन आहे, एक 2 लाईन आहे फक्त है ना. हातवरती करा, पटकन लिहून झालं की आपण लगेच पुढचं टॉपिक क्लिअर करू. म्हणजे याच्यावर प्रश्न तुम्हाला जर विचारला आला तर सगळेजण आन्सर देतील आणि सगळ्यांना समजेल. आणि मी सगळ्यांना विचारेल, मी माझं लक्ष आहे की कोण आलेलं आहे. आणि जर का नसेल द्यायचं आन्सर तर लेफ्ट होऊन जायचं है ना. चला जायचं पुढे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, संपला विषय. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा है ना. चला CPU अँड ALU. आता मी स्ट्रक्चरच नाही समजवला तुम्हाला. आपण CPU बघितला नाही, ALU बघितला नाही. ALU कोणालाच नाही सांगितलं मी, चेतनाला पण नाही माहिती झालं वाटतं, कावेरीला पण नाही माहिती झालं की CPU. आता माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल, पण तरी एकदा आपण रिव्हिजन घेऊ पटकन आणि याला पण समजून घेऊ या टॉपिकला पण. बघा
Definition: CPU, the central processing unit. CPU is a primary component of computer that is act as its brain. It receive instruction from hardware and software, process data and products the output required by the user. ठीक आहे. याचं काम काय असतं सी पी यूचं. सी पी यूचं काम जे आहे ना, पूर्ण ब्रेन ऑफ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरचा ब्रेनच हा आहे आणि इथूनच सगळी इन्फॉर्मेशन आपली चालतं. समजा कोणाला काय काम द्यायचं आहे, कोणत्या डिव्हाइसला काय काम द्यायचं आहे, कोणत्या डिव्हाइसकडनं काय काम करून घ्यायचं हे पण याच्याच हातात असतं. कोणत्या टायमाला कोणता प्रोग्राम परफॉर्म करायचा आहे किंवा कशी ॲक्शन परफॉर्म करायची हे यालाच माहिती असतं. म्हणजे ब्रेन म्हणजे समजलं असेल तुम्हाला, जिथून पाय पण नाही हालत, काहीच हालत नाही. ठीक आहे. सगळं तिथूनच इन्फॉर्मेशन होते. समजा आपली जी इन्स्ट्रक्शन आहे त्याला बरोबर बायनरीमध्ये कन्वर्ट करणं, ठीक आहे, किंवा त्याला बरोबर दुसऱ्याला स्क्रीनवर शो करवण्यासाठी कसं पाठवायचं आहे, स्क्रीनवर किंवा पाठवायचं आहे, आउटपुट कसं दिसायचं आहे. समजा इनपुट दिला कोणी, तर कोणत्या डिव्हाइसचं इनपुट घ्यायचं आहे, हे माऊस आहे ना, हे माऊससुद्धा सी पी यूच्याच कंट्रोलमध्ये असतं. ठीक आहे. तर सी पी यू हे पूर्ण सिस्टम आहे ज्याच्यामध्ये भरपूर कंपोनंट्स येतात. ए एल यू येतं है ना, सी यू येतं तुमचं. हे 2 टाईप्स ह्या सी पी यूमध्येच भेटतात तुम्हाला. ए एल यू हे मॅथमॅटिशियन आहे ज्याच्यामध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याचं काम हे ए एल यूचं असतं, म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन तो करतो. आणि सेकंड सी यू कंट्रोल युनिट, जो मॅनेजर आहे ऑफिसचा, तिथलं सगळं तो काम करतो सी यू. ठीक आहे. चला आपण पहिले बघू सी पी यू. ह्या सी पी यूमध्ये असतं ए एल यू. ए एल यूची एक जागा असते अर्थमॅटिक लॉजिक युनिट, जिथं आपण सगळं मॅथमॅटिक्स पूर्ण कंप्लीट करतो. मॅथमॅटिक्सच नाही तर पूर्ण जी निर्णय घेण्याची क्षमता आहे कम्प्युटरमध्ये, की समजा कम्प्युटरमध्ये सांगितलं आहे की आता हाच पासवर्ड दिला तरच ओपन कर, नाहीतर ओपन करू नको. मग कम्प्युटरकडे पूर्ण प्रोग्राम असतो की बाबा बघ, हा प्रोग्राम आला आपल्याकडे, किंवा हा पासवर्ड टाकला तरच ओपन करायचं, तर का हा पासवर्ड नाही टाकला तर डायरेक्ट काय कंडिशन दाखवायची आहे, पासवर्ड फॉरगेट, ओपन नाही करू शकत आणि कम्प्युटरला ओपन करायचं नाही. म्हणजे एक कंडिशन दिली, जर ओके असली कंडिशन तरच. मग ही सुद्धा कंडिशन कोण सांभाळतं, ए एल यूकडेच असते. मग बघा आपण हे सगळे जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करतो. तो लॉजिकल ऑपरेशन्स, बीट शिफ्टिंग आणि कंप्रेशन ऑपरेशन्स, हे 3 लिहून घ्या तुम्ही, कारण की एक्झामला मला सुद्धा आले होते, म्हणून हे मिस झालं, म्हणून मी हे पण घेऊन घेतलं. लॉजिकल ऑपरेशन्स, बीट शिफ्टिंग आणि कंप्रेशन ऑपरेशन्स. याच्यामध्ये नेमकं होतं काय, मीन्स सगळी लॉजिकची जी क्षमता आहे ना या कम्प्युटरमध्ये इथंच येते आणि इथंच अटकतो सगळा खेळ. जर कॅल्क्युलेशन मी टाकली 2+2, कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिली कॅल्क्युलेटरमध्ये, तर हे कुठे जाईल, हे कम्प्युटरला सी यूला कोणालाच येत नाही. हे सगळं सी पी यूमध्ये असलेला ए एल यू, अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ठीक आहे, त्याच्याकडे जाईल. सी यू काय करेल, कंट्रोल युनिट घेईल, बापरे 2+2 कॅल्क्युलेशन माझ्या बसचं काम नाही, ए एल यू माझा भाऊ तू हे घे. मग त्या ए एल यूला पाठवून देईल, तो ए एल यू कॅल्क्युलेट करून देईल आणि हा परत स्क्रीनवरती शो करून देईल सी यू. मग याच्यामध्ये लॉजिकल फक्त कॅल्क्युलेशन नाही तर बाकीचे फंक्शनसुद्धा सोप्या भाषेत निर्णय घेण्याची काम करते. कसे काम करते, जेव्हा कम्प्युटर 2 गोष्टींमध्ये हो की नाही असा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा हे ऑपरेशन वापरले जाते. यामध्ये अँड ऑर नॉट यासारखे लॉजिक वापरले जातात. उदाहरण, जर पासवर्ड आणि युजर नेम दोन्ही बरोबर असतील तर अँड तरच लॉग इन होईल, हा निर्णय ए एल यूचा घेते. ए एल यूच घेते. मीन्स कंडिशन कोणती पण घ्या तुम्ही, कोणत्या टायमाला कशी कंडिशन दाखवायची, निर्णय 2च असतात, राईट. ह्या 2 कंडिशनमध्येच कम्प्युटर चालतं. निर्णय आहे की नाही, ओके यस की नाही, एवढीच कंडिशन तो सांगतो ए एल यू, आणि बाकीची प्रोसेस पूर्ण कम्प्युटर करून घेते. ठीक आहे. बीट शिफ्टिंगमध्ये पण लॉजिकल ऑपरेशनमध्ये काय येईल मग तुमचं, अँड ऑर नॉट हे आहे. जर का हे ऑप्शन असेल तर हे करू शकतो आपण. जसं की समजून घ्या, फॉरगेट पासवर्ड नाही जमत आहे, तर अँड दिलं असेल आणि फॉरगेट पासवर्ड केला असेल, किंवा तुम्ही काय करा, फॉरगेट पासवर्ड करा, तर ते पण ऑप्शन आपल्याला शो करेल. त्या अँडमध्ये ते कसं परफॉर्म करायचं, ते कसं शो करवायचं नंतर, हे सुद्धा ए एल यूकडे असतं. समजा कोणी घडी पासवर्ड चुकत असलं, मग पासवर्ड चुकतं आहे, तर ती इन्फॉर्मेशनसुद्धा ए एल यूकडे झाली जाईल. आणि मग ए एल यू काय म्हणेल, अरे पासवर्ड चुकला आहे का तो, ठीक आहे, मग शेवटी आता एकच द्यायचं आहे, त्याला पाठवून द्या, त्याला फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन शो करा. मला लगेच फॉरगेट ऑप्शन शो होईल, कळतं आहे. मग अँड ऑर नॉट हे सुद्धा कॅल्क्युलेशन ए एल यूकडे असते. बीट शिफ्टिंग, सोप्या भाषेत माहितीला बायनरी बीट्समध्ये 0 आणि 1 डावीकडे किंवा उजवीकडे सरकवणे.
जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आपण तेव्हा याचा यूज होतो बिट शिफ्टिंग. समजा 2 बायनरी नंबर आहे तर त्याचे कॅल्क्युलेशन असेल 4 आणि मल्टिप्लिकेशन करता वेळेला ते बायनरी नंबर शिफ्टिंग करून टाकायचे आणि याची मल्टिप्लिकेशन हे शिफ्टिंगमुळे मल्टिप्लिकेशन जोरात होते, फास्ट होते, जे भरपूर त्याच्यामुळेच नेमकं कम्प्युटरची सगळ्यात जास्त स्पीड वाढते. ठीक आहे. असं नाही तुम्हाला डिटेलमध्ये जाऊन विचारणार की काय काम करतं नेमकं, पण विचारलं जाऊ शकतं की ALUमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत. कंप्रेशन ऑपरेशन, तुलना करणे, सोप्या भाषेत 2 संख्या किंवा शब्दाची एकमेकाशी तुलना करणे. ठीक आहे. कोणता शब्द, कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर छोटा आहे हे सुद्धा ओळखण्याची क्षमता हे ALUकडे असते. सोप्या भाषेत जर का म्हणायला गेले तर 2 संख्या किंवा शब्दांची एकमेकांशी तुलना करणे कसे काम करते, यामध्ये लहान, ग्रेटर दॅन, मोठे, लेस दॅन, बरोबर, इक्वल टू चिन्हांचा वापर होतो. उदाहरण जसे की आपण कॉन्टॅक्टमधील नावे A ते Z क्रमाने लावतो तेव्हा ALU प्रत्येकाचे नाव पहिल्या अक्षराची दुसऱ्याशी तुलना करत असते की कोणते अक्षर आधी येईल. मीन्स कळतंय तुम्हाला की कोणतं अक्षर आधी आलं होतं किंवा कोणत्या नंबरला आधी सेव्ह केला होता. ठीक आहे. किंवा अल्फाबेटनुसार जर का लावायचं आहे तर कोणता नंबर मोठा आहे, अल्फाबेट कोणता मोठा आहे, पहिले येणारा अल्फाबेट कोणता आहे, A का Z आहे, कळतंय. मग तो त्यानुसार त्याला लावेल. जेव्हा आपल्याला हे कॉन्टॅक्ट असे कसं काय दिसतात, ही क्षमता कोणाकडे आहे, ही क्षमतासुद्धा ALUकडे आहे. हे लाईनीत दिसण्याचं कारण कसं काय. समजा मी जर का कम्प्युटरला सांगितलं की मला नंबर्स लाईनमध्ये सेट करून दे 1 पासून 0 पर्यंत, समजा कमीपासून जाते, हे ओळखण्याची क्षमता कोणाकडे आहे, तर हे ALUकडे असते. आणि हा एक ऑपरेशन आहे ज्यामध्ये ते परफॉर्म होतं. की तुम्हाला एक 3 टाईप लिहिले असतील, जर नाही समजले त्याच्यावर आपण अजून पुढे बघू. ठीक आहे. पूर्ण क्लिअर करू आपण हे की कसे उदाहरण बघू आपण की बघा हे ALU करते, हे ALU नाही करते, हा ALUचा हा भाग करतो आहे, आपण ह्याच्यावर चर्चा करू. मला लिहून घ्या डायरीमध्ये आणि मला सांगा बरोबर आहे का. मीन्स लिहिल्यावरती सांगा की तुमचं लिहून झालं की नाही. मग CPU काय कळलं, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, ब्रेन ऑफ कम्प्युटर आहे. त्या कम्प्युटरमध्ये पार्ट्स असतात. मग त्या पार्ट्समध्ये 2 पार्ट येतात तुमचे, एक ALU आणि CU. मी अजून CU सांगितलं आणि तुम्हाला CU समजेल, पण आधी ALU महत्त्वाचा होता म्हणून ALU सांगितला. तर ALU काय आहे, CPUचा पार्ट आहे छोटासा, त्यामध्येच चिपमध्ये दिलेला शेजारी. ठीक आहे. चला पुढे जायचं. मग प्रश्न करू का एक तोंडी, एक मोकली क्वेश्चन करू, करायचं का, थोडक्यातच घेतो. जर मी सांगितलं कम्प्युटरला जर अशी कंडिशन दिली की 2 + 2 काय असतं आणि हे आन्सर युजरवर सोडलं, तर युजरने जर 4 टाकला तरच सिस्टम ओपन करून द्यायचं, आणि जर नाही त्याच्या अतिरिक्त कोणतंही टाकलं तर सिस्टम ओपन करायचं नाही. ठीक आहे. तर हे जाईल कोणाकडे रे, हे कोण घेईल. CPU ब्रेन आहे तर ब्रेन करून टाकेल का सगळं, सांगा बरं. ओमकार सांग. सर ALU काम करेल, कारण आहे ना ते प्रोसेसिंग युनिट आहे CPU. हां, CPU एक ऑफिस आहे समजा, CPU. ठीक आहे, छोटंसं. आणि त्या CPU ऑफिसमध्ये एक कॅबिन किंवा एक डिपार्टमेंट, एक वेगळं डिपार्टमेंट आहे जे ALUचं आहे, अकाउंटंट म्हणू आपण त्याला. ते पुढे समजवलं आहे मी उदाहरणासोबत. अकाउंटंट जे पूर्ण ऑफिसचं कॅल्क्युलेशन वगैरे सांभाळतो 0 पासून ते Z पर्यंत. बाकीचे डायरेक्ट घाबरतात कारण की त्यांना येतच नाही. मीन्स त्यांना माहीत त्यांच्याकडे तेवढी ताकदच नाही आहे कॅल्क्युलेशन करण्याची. ही सगळी ताकद ALUकडे असते ना. हा एक महत्त्वाचा टॉप पार्ट आहे, ऑफिस आहे, कॅबिन आहे. ठीक आहे, तुमच्या भाषेत. तर याच्याकडे ती सगळी इन्फॉर्मेशन जाते. तर प्रत्येक क्षमता घेण्याची, प्रत्येक नाही किंवा यस किंवा नाही अशा ठिकाणी जेव्हा कम्प्युटर अडकतो त्या ठिकाणी आपण ALUचा ते यूज करतात प्रत्येक वेळेस. मग ते ॲप्लिकेशनच्या टायमाला असो किंवा कोणत्या पण. नंतर चला पुढे जायचं. चला सांगितलं तुम्ही आन्सर. ठीक आहे. आता महत्त्वाचा भाग आहे की नेमकं मी पण कन्फ्यूज होतो याच्यामध्ये. हां, ठीक आहे, मी पण सुद्धा कन्फ्यूज होतो मागे. मग हे टॉपिक तुमचे पण क्लिअर झाले पाहिजे की नाही. ठीक आहे. कम्प्युटर माहिती तुम्हाला, CPU माहिती आहे, तुम्ही सगळे नाव ऐकतात. तुम्हाला कोणी सांगेल का CPU काय आहे,
समजलं तुम्हाला की सर सी पी यू ते आहे जे पूर्ण कम्प्युटरचं सगळं सांभाळतं की कोणत्या कम्प्युटरला काय काम द्यायचं आहे, कधी कोणत्या डिव्हाइसकडनं इन्स्ट्रक्शन घ्यायचं आहे ना, बरोबर की नाही. ब्रेन ऑफ कम्प्युटर. ब्रेन ऑफ कम्प्युटर आहे आपण. सी पी यूकडनं काय काय काम करतो आपण सगळे सर, है ना. ब्रेन येतं म्हटल्यावर सगळे कामं येतात त्यामध्ये, असंच म्हणून आपण ब्रेन ऑफ कम्प्युटर आहे सर ते. आणि त्याच्यामध्ये सगळे टाईप येतात आपले की तो इनपुट डिव्हाइसला कनेक्ट करून ठेवतो. आजचं लेक्चर लंबा असणार आहे, रेकॉर्डेड भेटून जाईल. ज्यांना टाईम असणार त्यांनी जायचं, ज्यांना वेळ आहे ठीक आहे करू शकतात लिहून, त्यांनी कंटिन्यू करावं. ठीक आहे, आधीच क्लिअर करून देतो, 8:59 झालेले आहेत. ठीक आहे. मग इनपुट कंट्रोल युनिटमध्ये सगळं असं सी पी यूमध्ये म्हणजे ब्रेन. जर मी काही कुठे पण क्लिक केलं तर जाईल इन्फॉर्मेशन सी पी यूकडे. मी जर का कीबोर्डवरती बटन क्लिक केले तर जाईल सी पी यूकडे इन्फॉर्मेशन. जर मी व्हिडिओ कॉल केला कोणाला तर पहिले सी पी यूकडे इन्फॉर्मेशन, सगळी इन्फॉर्मेशन पहिले सी पी यूकडनं जाईल. कारण की तेच सगळी प्रोसेसिंग करेल आणि प्रोसेसिंग केल्यानंतर जे आउटपुट द्यायचे स्क्रीनवरती, जे पण काही स्क्रीनवर शो होईल ते प्रोसेसिंग होऊनच येईल, असं येणार नाही, है ना. मग कळलं सी पी यू, है ना. सी पी यू समजलं तुम्हाला. मग हेच सगळं करते. मला कोणी सांगेल का, एक आन्सर देईल का मला याच्यावरती की सी पी यू, सी यू आणि प्रोसेसर यांचा डिफरंट ज्याला माहिती असेल, अजून आपण शिकवलेलं नाही आहे. पण जर का जे ओल्ड स्टुडंट असेल आणि जर का त्यांना माहिती असेल सी पी यू, सी यू आणि प्रोसेसर यांच्यामधला डिफरंट किंवा हे काय आहे, तिन्हींपैकी वेगवेगळे आहेत का एकच आहे. प्रोसेसर, सी यू, सी पी यू, कंट्रोल युनिट, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आणि प्रोसेसर तर सगळ्यांना माहिती आहे. प्रोसेसर ज्यांना नाही माहिती त्यांनी असे हात खाली करून, काय हरकत नाही ना. ज्यांना माहिती असेल त्यांनी हातवरती करून द्यायचं. थोडक्यात जसं सांगचाल तसं काय हरकत नाही, आपण पुढे जाऊ. मग जे असेल मनात तुमच्या, काहीच नाही. सीयूच्या बाबतीत पण नाही. सीपीयूचं तर माहिती होतं. सर सीयू एक सीपीयूचं कंपोनंट आहे. सीयू हे एक सीपीयूचं कंपोनंट आहे. आणि एलयू पण बरोबर. ओमकार सांगतो. सर सीयू आणि प्रोसेसर म्हणजे जसं आहे ना बघा, आता सीपीयू आहे ना तर त्याच्यात आपलं इनपुट प्रोसेसर, एएलयू आणि सीयू हे त्याच्यामधले कंपोनंट आहे. त्याच्यापासून जे आपल्याला आउटपुट भेटणार आहे ते प्रोसेस होऊन डाटा भेटेल ना, ते आपलं सीपीयू असतं. सीपीयू मेन कंपोनंट आहे, त्याच्यावर प्रोसेसर आणि सीयू हे मधले सब कंपोनंट आहे. राईट. आता बघा क्लिअर केलं. एवढं तरी क्लिअर आहे तुमचं की सीपीयू एक काय आहे, पूर्ण स्ट्रक्चरला नाव दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे तिथलं त्याला सीपीयू नाव दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण युनिट. ठीक आहे. जसं की एखाद्या बिल्डिंगचं किंवा कंपनीचं नाव, आणि जेव्हा त्या कंपनी किंवा बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे फ्लोअर भेटतात बघायला. हे पहिलं फ्लोअर आहे, दुसरं फ्लोअर आहे, तिसरं फ्लोअर. तसंच त्या बिल्डिंगमध्ये, त्या सीपीयूच्या बिल्डिंगमध्ये असलेले ते 3 फ्लोअर, एएलयू, सीयू, है ना. अजून काय होतं, प्रोसेसर. प्रोसेसर हा शब्द त्या हार्डवेअरला, ज्या हार्डवेअर म्हणजे असा हार्डवेअर त्याला म्हणतो आपण, ज्याला आपण प्रत्यक्ष हात लावू शकतो. हार्डवेअरची डेफिनेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. हार्डवेअर डिव्हाइस आपण त्याला म्हणतो ज्याला आपण प्रत्यक्ष काय करू शकतो, स्पर्श करू शकतो, है ना. मग प्रोसेसर हे हार्डवेअर आहे, एक चिप आहे जिला तुम्ही कम्प्युटरमध्ये लावतात, तिला प्रोसेसर आपण असं म्हणतो. आणि नेमकं ही पण त्याच सीपीयूचं सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि तीच प्रोसेसिंग, आणि ही नेमकं प्रोसेसर ही सगळं त्याच्यातच आहे. ही प्रोसेसिंग सगळी तिथूनच होते. तर या सीपीयू आपण त्याला पण म्हणू शकतो. एएलयू पण याच प्रोसेसरमध्ये लावलेला आहे, अर्थमॅटिक लॉजिक युनिट वगैरे. कळतंय सगळ्यांना. जितकं फास्ट आहे प्रोसेसर तितकंच फास्ट तुमचं कम्प्युटर, तितकीच स्पीड कम्प्युटरला असते. ठीक आहे. बरोबर. आता इथपर्यंत क्लिअर आहे सगळेजण, समजलं. प्रोसेसर, इट इज अ ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक चिप हार्डवेअर मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपोनंट लाईक इंटेल, AMD कंटेन मिलियन ऑफ टीनी ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये छोटे छोटे, टीनी म्हणजे एकदम स्मॉल, ट्रान्झिस्टरने बनवलेली ही जी काही चिप असते, जिच्याशिवाय कम्प्युटर चालू शकत नाही. तुम्ही रावण पिक्चर बघितला असेल, त्या रावणला काहीतरी असं छातीमध्ये असं काहीतरी तो हिरा लावून द्यावा लागतो आणि तेव्हाच तो एकदम जिवंत होतो आणि तेव्हाच त्याच्याकडे मेन पॉवर येते. राईट. तसंच या कम्प्युटरचं आहे. याच्यामध्ये जेव्हा ही चिप टाकली जाते, तिच्या जागेवरती बसवली जाते, एकदम ब्रेन हार्ट असतो तिचा. जर ती टाकली तर ती काम करायला चालू करून जाते, ब्रेन म्हणू आपण. बोल ओमकार.
काय बोलायचं आहे? तर तू पहिलेच हात वरती केला वाटतं. पुढे ठीक आहे. CPU Central Processing Unit. CPU is the system or the brain. It is the broaded terms that include the ALU, CU and register. रजिस्टर कोणाला माहिती आहे? रजिस्टर नाही माहिती ना, ठीक आहे, चला पुढे बघू आपण. CPU म्हणजे कम्प्युटरची काम करण्याची मुख्य प्रणाली, प्रोसेस. आणि CPU हे शब्द बऱ्याचदा एकाच अर्थाने वापरले जातात, पण CPU हा शब्द त्यांच्या कार्याला फंक्शन उद्देशून वापरला जातो. CPU म्हणजे करण्याची मुख्य प्रणाली, प्रोसेसर आणि CPU. प्रोसेसर आणि CPU याला आपण एकच शब्द वापरतो, कारण की मी तुम्हाला ते सांगितलं, जे हार्डवेअर आहे तुमचं प्रोसेसर, ही तीच चिप आहे जी पूर्ण काम करते, ज्याच्यामध्ये ALUचं हे तीच बिल्डिंग आहे पूर्ण, की जी आपण म्हणतो कंट्रोल युनिट, हीच ती प्रोसेसर आहे. याच्यामध्येच ते सगळं फिट आहे, ALU वगैरे है ना, याच्यामध्येच ते कंपोनंट्स डिवाईड केलेले आहे. हेच ते प्रोसेसर आहे. ते ह्या प्रोसेसरमुळेच पूर्ण कम्प्युटर ऑपरेट होतं ना. नंतर CU कंट्रोल युनिट, त्या प्रोसेसरमध्ये दिलेलं एक कॅबिन महत्त्वाचं, जे पूर्ण मॅनेजर काम करतं. मीन्स आपण आता पुढे बघू, पहिले आधी वाचून सांगून देतो तुम्हाला. इट्स ॲक्ट इज अ ट्रॅफिक पोलिसमॅन. इट इज डझंट नॉट प्रोसेस दॅट इट सेल्फ बट टेल द ALU मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस हाऊ टू रिस्पॉन्ड टू अ प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. म्हणजे कोणी पण इनपुट दिलं तर ते इनपुटवरती कसं आउटपुट घ्यायचं आहे, कोणाकडनं काय काम करून घ्यायचं आहे, ठीक आहे, हे काम या CPUचं CUचं असतं. नंतर प्रोसेस ही एक ऑफिस बिल्डिंग आहे. आता याला कधी सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर एक असे उदाहरण दिलेले, आपण CPUला पूर्ण ऑफिसचं नाव देऊ शकतो. कंपनीला जसं नाव असतं तसं त्या कंपनीमध्ये किंवा बिल्डिंगला नाव असतं, त्या ठीक आहे, तसंच बिल्डिंगचं नाव काय, CPU. आणि जर तुम्ही बिल्डिंगमध्ये गेलात तर तुम्हाला तिथं सगळे फ्लोअर भेटतील. कोणकोणते फ्लोअर भेटतील? CUचं भेटेल, ALUचं भेटेल. असे 2 फ्लोअर तुम्हाला नक्की तिथं भेटतील, CUचं आणि ALUचं. ते दोन्ही फ्लोअर काय काम करतात कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये, बिल्डिंगमध्ये? CU मॅनेजर आहे, म्हणजे कंपनीचं जे बिल्डिंग आहे ना, ती काय आहे, पूर्ण बिल्डिंग CPU. म्हणजे ही पूर्ण बिल्डिंग काय काम करते, एक प्रकार पाहायला गेले तर, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला सांगण्यासाठी, उदाहरणं सांगतोय. पूर्ण बिल्डिंगचं काय काम असतं, की कम्प्युटरला चालवणं. कम्प्युटर ब्रेन ऑफ कम्प्युटर, इथूनच सगळं चालतं, म्हणजे एक बिल्डिंग आहे पूर्ण, ठीक आहे. पूर्ण ऑर्गनायझेशनला जसं कंपनीला नाव देतो आपण कोणत्याही, पूर्ण ऑर्गनायझेशनला नाव आहे, की त्या नावाने क्लिअर होतं की ही कंपनी काय काम करते, बरोबर. तसंच पूर्ण एक बिल्डिंग बघू आपण, CPU पूर्ण स्ट्रक्चर. आणि त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर तिथं 2 फ्लोअर भेटतील आपल्याला, ALUचं वेगळं, CUचं वेगळं. मग CPUचा जो काही CPU काय आहे, बॉस आहे, आणि CU मॅनेजर CPUचा. CU काय असतो, मॅनेजर आहे. म्हणजे कोणतीही इन्फॉर्मेशन गेली तर ती पहिले CUकडे जाते, आणि CU ठरवतो की कोणत्या कंपोनंटकडनं काय काम करून घ्यायचं आहे, कोणती इन्फॉर्मेशन कोणाला पाठवायची. जर का मी 2+2 पाठवलं तर ती CUकडे जाईल, आणि CU ठरवेल की याचं उत्तर कोणाकडनं भेटणार आहे आपल्याला. जर मी त्याला सांगितलं सॉन्ग वाजव, मी सॉन्ग प्ले केलं, तर ती इन्फॉर्मेशनसुद्धा CUकडे जाईल, आणि CU ठरवेल की ते स्पीकरकडनं वाजवायचं आहे का पंख्याकडनं. कळतंय माझं बोललेलं? आता तो ठरवेल ना, त्याला जसं शिकवलं आहे, जसं त्याच्यामध्ये फिट केलं आहे, त्याप्रमाणे त्याला माहिती की कोणत्या इन्फॉर्मेशनसाठी कोणाकडनं काम करायचं आहे. तर सगळं त्याला त्या पद्धतीने बनवलेलं, म्हणून CU कंट्रोल करतोय, मॅनेज करतोय सगळ्यांना. जेव्हा कॅल्क्युलेशनचं आलं, अकाउंटंट, त्या ऑफिसमध्ये एक अकाउंटंट म्हणून ALUचा भाग आहे. कॅल्क्युलेशन करायची असली CUला, आणि ती कॅल्क्युलेशन CUला येत नाही, मग CU तिथं हार मानतो आणि शेवटी ALUकडे जातो. आणि सी काही कॅल्क्युलेशन आहे ती ALUकडनं करून कम्प्युटरची प्रोसेस अशीच काम करते. आय होप की तुम्हाला एक प्रोसेस समजली असेल. हात वरती करा बरं सगळे, कोणाकोणाला समजले, कोणाला नाही समजले म्हणून. प्रश्न जमतील म्हणजे तुम्हाला नक्की, बरोबर का रोहित? भरपूर शांत हो झाला. सर. कळतंय की नाही, का नाही काही समजत आहे? बिल्डिंग आपण हो. सगळं एकदम सिम्पल घेतोय रे. बिल्डिंग घेतली, फ्लोअर घेतले, कारण की बघ, हे जे कम्प्युटर आहे ना, कम्प्युटरमध्ये एक छोटीशी जागा आहे CPUची असते, छोटीशी. CPU तर आपण पूर्ण डब्याला म्हणतो, पण एक छोटीशी जागा दिलेली असते, ज्याच्यामध्ये नेमकं मेन CPU हाच असतो कम्प्युटरमध्ये आतमध्ये, जिथून सगळी इन्फॉर्मेशन होते, जिथून पूर्ण कम्प्युटर ह्या एवढ्याशा चिपमुळे चालतो, चिप प्रोसेसर. तर याच्यामध्ये किती भाग होते, AU CU हे आपण बघितलं. कधी पण कोणत्या पण ऑफिसला किंवा ऑर्गनायझेशनला चालवण्यासाठी 3 गोष्टी लागतात.
जबाबदाऱ्या घेणाऱ्या गोष्टी, तर त्या हे आहेत. जसं की तुमच्या घरात पण कोणी जबाबदारी घेणार आहे, जसं वडील. मग तुम्ही जर का कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल, परमिशन घ्यायची असेल, तर तुम्ही जाणार कुठे? वडिलांकडेच जाणार ना. पप्पा असं असं आहे, करू किंवा नाही. मग ते तुला रिझल्ट देतील त्याचं. ते झालं पाहिजे की नाही, करायचं की नाही करायचं. तो शिवाय तोपर्यंत काहीच होणार नाही. मग तसंच सगळे जे इनपुट डिव्हाइस बाहेरून लागलेले आहे, हे सगळे तोपर्यंत काहीच नाही जोपर्यंत ते निर्णय घेत नाही CPU. म्हणजे इकडनं मी काही पण क्लिक केलं तर ती इन्फॉर्मेशन कुठे जाते? निर्णय घेण्यासाठी CPU कडे जाते, प्रोसेसर CPU कडे जाते. तर CPU निर्णय घेतो आणि तरच रिझल्ट येईल, त्याशिवाय नाही. म्हणून हे मेन बॉस आहेत सगळे, ठीक आहे. कॅबिन आहे. जसं की आपण एखादा निर्णय म्हणतो किंवा काही नवीन नियम आपल्याला लागू करायचा असतो, तर शेवटी कोर्टात जावं लागतं आपल्याला. आणि कोर्टातून जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आपण तो नियम वापरू शकत नाही किंवा ते कंटिन्यू ठेवू शकत नाही, जे पण काही आहे ना. कळतंय ना. तसंच आहे ऑर्गनायझेशन आहे. मग तसंच कोणत्या पण सिस्टमला काम चालू करवण्यासाठी 2 जबाबदाऱ्या घ्याव्या लागतं. बॉस असेल, घरातला कोणी जबाबदार व्यक्ती असेल, तसंच कम्प्युटरमध्ये पण जबाबदार व्यक्ती म्हणून हे CPU काम करतं. त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत. ALU CU 2 व्यक्ती. जसं की तुमच्या घरात जर का आपण बघायला गेले तर पूर्ण घराला चालवण्यासाठी 2 व्यक्ती आहेत. कोण? आई आणि वडील. ALU आणि CU. बस. तसंच कम्प्युटरमध्ये पण आहे चालवणार आहे. मीन्स ALU आणि CU, कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट. क्लिअर झालं? पूर्ण कम्प्युटर यावरच चालतं. सेकंड टॉपिक आहे तुमचा, नोट करायचं, नोट करू शकता बरं का, काहीच हरकत नाही. ठीक आहे. नोट करायचं असेल तर तुम्ही नोट, झूम करायचं असेल तर झूम करून दे तुम्हाला. हे बघा पूर्ण दिसत नाही ते. पुढचं टॉपिक घेऊ तुम्हाला. चला 9-10 झाले, अजून तर काहीच अर्ध पण नाही झालं आपलं, संपण्यातच आहे. शेवटचं येतं मग मेमरी. नंतर येतो तुमचं मेमरी. मी मेमरी शिकवली तुम्हाला. कोण कोण आहेत इथपर्यंत एवढं ऐकून घ्या फक्त. शेवटचं आहेत का सगळेजण? मला सगळेजण हातवरती करून घ्या, बोर नका हो प्लीज. शेवटचं ऐकून घ्या. हे क्लिअर झालं ना, आपण प्रश्न घेऊया यावरती शेवटचे. मग प्रश्न विचार, मला फक्त प्रतिसाद द्या बरं. तुम्ही सगळेजण ऐकताय का? कोण कोण ऐकते किंवा कोणी कोणी मोबाईल साईड शेजारी ठेवलाय? आता एवढं ऐकून घ्या शेवटचं, की मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो इथं, की मला समजेल की कोण कोण ॲक्टिव्ह आहे म्हणून. ठीक आहे. कावेरी ऐकते, देवांश पण ऐकतोय, चेतना आहे, दिव्या जाधव आहे, रोहित. बाकीचे सगळे पळाले का? प्रिया वगैरे? प्रिया पण गेली वाटतं. प्रिया अत्तरडे. प्रिया अत्तरडे पण गेली. मोजकेच विद्यार्थी राहिलेत, काय हरकत नाही. ठीक आहे. चेतना आहे, ओमकार सोनार आहे. ठीक आहे. चला चालू करायचं. मग मी सांगतो तुम्हाला, एवढं टॉपिक लक्षात घ्या. मी रॅम शिकवली होती, मग मला एक प्रश्नाचं उत्तर हवं तुमच्याकडनं, तुम्ही देऊ शकाल का? मी कोणकोणती मेमरी शिकवली होती तुम्हाला? मेमरी झाली का शिकून का नाही? झाली ना. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी झाली शिकून. दोन टाईपच्या मेमरी असतात. प्रायमरी मेमरी जी कम्प्युटर जेव्हा बनतं कंपनीतून तेव्हापासूनच ती अशी असेंबल केलेली असते, कम्प्युटरमध्ये फिट केलेली असते. जर आपण बघितले प्रायमरी मेमरी कशा असतात, तर प्रायमरी मेमरी हे परमनंट मेमरी म्हणून सुद्धा काम करतात. परमनंट म्हणजे कशी? जिची जागा आपण दुसऱ्या मेमरीसोबत चेंज नाही करू शकत. परमनंट मेमरीचा अर्थ माझ्याकडे आता सध्या कसा आहे, ती मेमरी नाही जिचा डाटा ती हमेशासाठी सांभाळून ठेवते, ती मेमरी नाही. जी मेमरी हमेशासाठी आहे कम्प्युटरमध्ये, जी कंपनीने दिलेली आहे, जिची जागा आपण दुसऱ्या मेमरीसोबत कम्पेअर करून दुसरी जागा नाही लावू शकत, तिला आपण प्रायमरी मेमरी आता सध्या मी म्हणतोय. प्रायमरी मेमरीमध्ये त्याच मेमरी आता सगळ्या, ज्या मदरबोर्डला अशा वेल्डिंग करून चिपकवल्या एक प्रकारे काही ज्या प्रायमरी मेमरी मीन्स एक असं म्हणू शकतो तुम्ही, जे मॅन्युफॅक्चरिंग करताना कम्प्युटरला ऑलरेडी बसवलेलं आहे, तिथूनच आलेलं असतात. ठीक आहे ना. मग प्रायमरी मेमरीमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला रॅम, रोम. ठीक आहे. रॅम जी मेमरीमध्ये कोणता डाटा असतो आणि रोम ही कम्प्युटरला ऑन करण्यासाठी भाषा लागणारी आहे. तर रॅमचे काही टाईप्स होते, ते टाईप्स क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण की विचारलं तर जातं पण मग याच्यावर येऊन जाता प्रश्न, डायनॅमिक रॅम कोणती आणि एस रॅम कोणती. मग तुम्हाला याचा फरक माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून मी याच्यावर सांगितलं. ठीक आहे. सांगितलं होतं का मी? नाही सांगितलं होते तुम्हाला. फक्त मी टाईप्स कोणाकोणाला सांगितले होते. प्रायमरीचे 2 टाईप सांगितले होते, एस रॅम आणि रोम. बस 2च सांगितले. की मी असं सांगितलं तुम्हाला,
रॅम ही बघा याची स्क्रीनवर सगळ्यात जो डाटा दिसतोय तो सगळा रॅमकडे साठवलेला आहे. आणि रोम जेव्हा आपण कम्प्युटरला ऑन करतो आणि कम्प्युटरला ऑन होण्यासाठी जे काही प्रोग्राम लागतो पुन्हा तो कुठे असतो? रोममध्ये असतो. पण इथं ह्या दोन्ही मेमरी समजणे गरजेचे आहे. ठीक आहे, बघा रॅमचे टाईप्स. प्रायमरी मेमरीमध्ये रॅम येते ना, त्या रॅममध्ये 2 टाईप्स येतात. आज तुम्हाला हे समजेल की तुमच्या मोबाईलमध्ये कोणती रॅम यूज होते. ठीक आहे, प्रायमरी मेमरी इज द मेन वर्क स्पेस ऑफ द कम्प्युटर दॅट होल्ड डाटा अँड इन्स्ट्रक्शन करंटली बिगिंग प्रोसेस बाय द CPU. करंटली बिगिंग द, बघा इथं किती मस्त क्लिअर झालं. असं पाहिजे. कुठे गेलं? कम्प्युटर दॅट होल्ड डाटा अँड इन्स्ट्रक्शन करंटली बिगिंग प्रोसेस. करंटली मी जे काही चालवतो आहे, करंटली मी जे काही काम करतोय, कम्प्युटर ॲप होल्ड करून ठेवलेले आहे, हे रन करण्यासाठी ह्या रॅमचा यूज होतो. ही झाली रॅमची डेफिनेशन. बाय CPU इट फास्ट, व्हॉलेटाईल अँड नॉन व्हॉलेटाईल, ॲक्सेबल बाय द प्रोसेसर. आता कधी एक्झामला प्रश्न येईल, व्हॉलेटाईल लिहा वहीमध्ये लिहा, नोट करा एवढंच. व्हॉलेटाईल, नॉन व्हॉलेटाईल, तर हे 2 आले पाहिजे. हेच लिहायचं तुम्हाला. व्हॉलेटाईल लिहा, VOLIT, व्हॉलेटाईल मेमरी, नॉन व्हॉलेटाईल मेमरी. ह्या 2 टाईप प्रायमरीमध्ये येतात. आता व्हॉलेटाईलच्या पुढे लिहा. व्हॉलेटाईल मेमरी हे त्या मेमरीला म्हणतो आपण जी पण मेमरी डाटा सेव्ह करण्यासाठी काय करते? करंटची सहाय्यता घेते, पॉवरची सहाय्यता घेते, इलेक्ट्रिकल पल्सेस, इलेक्ट्रिकची सहाय्यता घेते. म्हणजे ती मेमरी जिला डाटा सेव्ह विचारेल बरं का, मी बऱ्याचदा सांगून ठेवतोय, सिरियस घ्या, नाही तर डायरेक्ट लेफ्ट होऊन जा, काही हरकत नाही. जर एक्झाम जे काही सांगेल विचारेल ते लिहित बसा, कारण की ते नंतर मागेल. मी कोणी ज्याच्या नोट्स चांगल्या असतील त्यांना मागणार आहे. तर व्हॉलेटाईल लिहून घ्या तुम्ही. व्हॉलेटाईल म्हणजे जे पण मेमरीला व्होल्टेजची गरज लागते डाटा सेव्ह करण्यासाठी, व्होल्टेज, करंट, अजून काय सांगू. नॉन व्हॉलेटाईल मेमरी अशी मेमरी असते जिला करंटची गरज नाही लागत, करंट गेल्यावरती पण तिचा डाटा ती राहू देते, उडवत नाही. आणि मेमरी व्हॉलेटाईल अशी असते जिला गरज असते करंटची. जसा करंट बंद झाला, जसा व्होल्टेज बंद झाला, ती काय करेल? डाटा उडवून टाकेल. व्होलेटाईल, नॉन व्होलेटाईल मेमरी समजली. मग तुम्ही त्या सगळ्या मेमऱ्या मला सांगणार, जर मी सांगितलं ही मेमरी कशात येते, ती मेमरी कशात येते आणि तिचं काम असं आहे, सांगता येईल का? सांगा बरं. मग जी मेमरीला डाटा होल्ड करण्यासाठी करंट लागतो ती कोणती आहे? व्होलेटाईल मेमरी. आणि जिला करंटची गरज नाही पडत, ती बिना करंट न देता पण ती डाटा लक्षात ठेवते आणि भेटून जाईल, मग ती नॉन व्होलेटाईल. मग मला सांग, मेमरी कार्ड तुझी कशात येईल? नॉन व्होलेटाईल. नॉन व्होलेटाईल. कारण की तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करा, बंद करा किंवा तिला काढून ठेवा शेजारी, तिला काही करंट घडी लावून ठेवावं लागत नाही डाटा सेव्ह करण्यासाठी. ते डाटा आपल्याला मिळतो. आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजत असेल मी काय म्हणण्याचा प्रयत्न. USB ला गरज पडते का करंट देण्याची कंटिन्यू? नाही. सेकंडरी मेमरी उचलून तुम्हाला असं विचारलं तर नाही जाणार की सेकंडरीच्या, आता जसं मी करतोय ही चूक अशी नाही होणार एक्झाममध्ये, हे शक्यतो नाही होणार. असं भेटणार नाही तुम्हाला बघायला की सेकंडरीच्या मेमऱ्या उचलल्या आणि विचारलं सांगा ही नॉन व्होलेटाईल आहे का, नॉन व्होलेटाईल आहे, असं तर नाही विचारलं जाणार. तुम्हाला प्रायमरी मेमरीज उचलल्या जातील. प्रायमरीमध्ये काहीच टाईप्स नाही आहे. प्रायमरी म्हणजे जे कम्प्युटरच्या मेन फंक्शनसाठी यूज होणाऱ्या मेमऱ्या आहेत त्याच उचलून सांगितलं जातील की ही व्हॉलेटाईल आहे की नॉन व्हॉलेटाईल आहे ना. म्हणजे सिम्पलचा असाच प्रश्न आहे, असं कोणतं झाड आहे ज्याला बिना पाण्याने पण तो जगतो, आणि असं कोणतं झाड आहे ज्याला पाणीच लागतं कंटिन्यू जगण्यासाठी, असा प्रश्न झाला मेमरीसाठी. ओके, तुम्हाला समजलं असेल. माझ्या मेमरी आहे जिला डाटा जगण्यासाठी करंटची गरज लागते, आणि अशी एक मेमरी आहे जिला बिना करंटने पण ती जगू शकते, मीन्स तिचा डाटा तिच्याकडे सेव्ह असतो, है ना. तुम्हाला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. पुढे सर एक डाऊट होता. बोल ना मग. सर ते कंपनीमध्ये युपीएस सिस्टम लावता, याच मेमरीमुळे ते युपीएस सिस्टम लावायला लागतं का? ह्याच मेमरीमुळे लावा लागतात ना, कारण की जर सगळी लाईट गेला तसा कम्प्युटर बनून जाईल आणि तुमचा जो चालूचा जो डाटा आहे तो सगळा उडून जाईल ना. जर मला समज मला मीटिंग ऑफ झाली तर चालेल, पण मला सांग आता ही जे कमेंट्स आहे, आता कॉल जर का मध्येच लाईट गेली तर मला ही कमेंट्स भेटतील का वापस? नाही भेटणार. कोणाकोणाला वाटतं भेटेल? नाही भेटू शकणार मला ही कमेंट्स. जर माझ्याकडे प्रो सिस्टम असेल समजा याचं गुगल मीटचा, आता नाही घेतलेलं मी एवढ्या गोष्टीसाठी, तरच मी तो डाटा मिळवू शकतो.
की ह्या टायमाला मी मीटिंग घेतली होती, या मीटिंगमध्ये किती कमेंट्स आले आणि कोणते कमेंट्स हे दाखव. पण आता तेवढं फंक्शन नाही आहे समजा, आणि असं प्रत्येक ॲप्लिकेशनला नसतं, बरोबर. कोणत्या पण ठिकाणी जा तुम्ही, समजा इंस्टाग्रामला गेला, इंस्टाग्रामला असं फंक्शन आहे का की एकदम तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि जे कमेंट केलं होतं ते भेटून जातील तुम्हाला, की तुमच्या कोणत्या लाईव्हला किती कमेंट आल्यावर असं भेटेल का? नाही भेटणार. मग समजा आता मला ही कमेंट्स महत्त्वाचे आहे आणि जर का माझा कम्प्युटर लाईट गेली, मला परत ह्या कमेंट वापस भेटतील का? नाही. नाही भेटणार. जर CPU जे तू डिव्हाइस सांगितलं, काय म्हणतो आपण त्याला, पॉवर सिस्टम, UPS सिस्टम. UPS, अनक्रेडिबल पॉवर सिस्टम, राईट. UPS याचा फुल फॉर्म लिहून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. अनक्रेडिबल पॉवर सप्लाय, UPS. तर हे सिस्टम जर असलं तर काय करेल, ते लगेच वाजेल, बीम वाजेल आणि मला पण समजून नाही की लाईट गेली, अरे वाजला तो. तर मग तो 5-10 मिनटं चालेल फक्त. तोपर्यंत माझं जे काही महत्त्वाचं आहे ते मी सेव्ह करून घेईन पटकशी. समजा एक सगळं कॉपी करायचं आहे, समजा एक कमेंट्स आहे, ती कमेंट्सला ऑल सिलेक्ट करून कॉपी करून घेईन आणि पटकन ज्याला आपण व्हॉट्सअपला टाकायचं आहे त्याला सेंड करून देईन. इथं जाऊन समजा ग्रुपवर टाकायचे, टाकून देईन पटकशी. मग मला हा डाटा सेव्ह झाला का? मी वाचून घेतलं का? माझ्या डाटाला हो. कळतंय. मग UPS असं. आणि तसंच नाही, काही काम असो किंवा समजा मी काही फाईल लिहितोय किंवा काही फॉर्म भरतोय आणि त्या फॉर्मला मी अजून सेव्ह केला नाही आहे. सेव्ह केला तर तुम्हाला परत तिकडनं मी कंटिन्यू करू शकतो. सेव्ह नाही केला तर मी परत कंटिन्यू करू शकतो का नाही? समजा मी कोणता फॉर्म भरत असताना लाईट गेली तर तो फॉर्म परतपासून मला भरावा लागेल, तो भरतीचा असो किंवा कुठलाही. पण जर का मला समजलं की लाईट गेली, मग मी काय करेल, जितकी इन्फॉर्मेशन भरली तितकी इन्फॉर्मेशन सेव्ह करून घेईन आणि क्लोज करून टाकेन. वाचला का माझा मेहनत फॉर्म भरण्याची? याच्यामुळे त्या हो, वाचलं. UPSचा वापर केला जातो. आणि मेमरीचा पण समजत असेल तुम्हाला की ही मेमरी काय कोणती इथं, ठीक आहे. मग रॅममध्ये 2 टाईप येतात, SRAM आणि DRAM. जर का कम्प्युटर मेमरीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट मेमरीचं नाव आलं तर तुम्हाला एकाच मेमरीचं नाव ठोकायचं आहे, SRAM. DRAM ही स्लो रॅम असते. कोणापेक्षा? SRAM पेक्षा. कम्प्युटरमध्ये सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कोणती? मग सगळ्यात फास्टेस्ट मेमरीचं जर का नाव आलं तर येतं रजिस्टर, नंतर सेकंडला नाव येतं कॅश. मी इथं बोललो तुम्हाला, इथं सांगितलं मी तुम्हाला रजिस्टर माहिती का म्हटलं. इथं होतं ना, रजिस्टर माहिती का म्हटलं तुम्हाला, असा प्रश्न केला होता मी तुम्हाला, है ना. तर रजिस्टर काय आहे? मेमरी आहे. ही पण मेमरी म्हणजे कशी, याच्यात काही गाणे वगैरे नसतात, त्या CPUला इन्फॉर्मेशन इकडनं तिकडे नेण्यासाठी जी काही जागा लागते ना, आणि ज्याच्या थ्रू ते पाठवलं जातं सर्किट्समध्ये लावलेलं, त्याला रजिस्टर म्हणतात. अशी तुम्ही एक प्रकारे असं समजू शकता त्याला. समजा प्रोसेसर आहे, प्रोसेसरमध्ये जी लाईन दिलेल्या अशा गोल्डन कलरच्या, तो एक वे असतो, डाटा जातो त्याच्यातून, बरोबर. तर ती एक मेमरी ती जिला आपण रजिस्टर म्हणतो. त्याच्यामधून डाटा फ्लो होतो आणि तो प्रोसेसरपर्यंत पोहोचतो. ती सगळ्यात फास्टेस्ट मेमरी आहे, जो डाटा इकडनं तिकडे ट्रॅव्हल करते आणि लवकर ती काम करते, डाटा ट्रान्सफर करते इकडनं तिकडे, है ना. याच्यामध्ये डाटा सेव्ह राहतो तुमचा बिट्समध्ये. तर सगळ्यात फास्टेस्ट मेमरी येते तुमची रजिस्टर आणि सेकंड येते SRAM. एक काम करू आपण, पुढच्या एवढं टॉपिक क्लिअर करून घेऊ आणि पुढच्या लेक्चरला नक्की तुम्ही विजिट द्या. आता जास्त काही वेळ घेत नाही, नक्की, ठीक आहे, चालेल. आणि आपण जितके आता टॉपिक शिकलो त्याच्यावर प्रश्न बघून घ्यायचे ना, चालेल ना. चालेल सर. ओके, 2 मिनटं वेट करा. हां, तर मग सगळ्यात फास्टेस्ट मेमरी जर प्रश्न विचारला तर कोणत्या मेमरीचं नाव येईल आधी? येस मेमरी, रजिस्टर. रजिस्टरचं नाव आहे. आणि सेकंडला SRAMचं, बरोबर. कावेरी बरोबर सांगते. ओके, सेकंड जर का सगळ्यात 2 नंबरची सगळ्यात फास्ट मेमरी SRAM, स्टॅटिक रॅम म्हणतो आपण तिला. स्टॅटिक रॅन्डम ॲक्सेस मेमरी याचा फुल फॉर्म असा आहे. SRAMचा जर का फुल फॉर्म विचारला तर स्टॅटिक रॅमचा तो फुल फॉर्म माहिती तुम्हाला, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर हे असा फुल फॉर्म याचा पूर्ण येईल. तर
रॅमचं असं नाव का ठेवलं तर रॅन्डम मीन्स रॅन्डमली तुम्ही जे काही ॲक्सेस करतात, आता हे सगळं जे चालवतं आहे मी रॅन्डमली सगळं जे ते सगळं या मेमरीमध्ये असतं है ना. रॅन्डमली तुम्ही जी काही ॲप्लिकेशन ॲक्सेस करणार आहेत हे सगळं जो डाटा आहे तो ह्या मेमरीमध्ये असतो, म्हणून याचं नाव रॅम दिलं आहे. राईट. मग कळलं आता यस रॅम आहे काय, नेमकं कुठे यूज होते, कोणत्या मोबाईलमध्ये यूज होते. ठीक आहे, बघू आपण. डेफिनेशन: एस रॅम इज अ टाईप ऑफ रॅम दॅट यूज फ्लिप फ्लॉप टू स्टोअर डाटा अँड डज नॉट नीड टू बी periodically refresh as long as power is supplied. ओके, 2 मिनटं. ही जी मेमरी असते हिला काही रिफ्रेश करण्याची गरज पडत नाही. हिचा जो काही डाटा, ही जी काही डाटा सेव्ह करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी यूज करते ती फ्लॉप टू स्टोअर, फ्लिप फ्लॉपचा यूज केला जातो याच्यामध्ये. स्टोअर डाटा अँड डज नॉट नीड टू बी प्रायडकली रिफ्रेश मीन्स पुन्हा पुन्हा याला काही रिफ्रेश करण्याची गरज पडत नाही. ही सगळ्यात फास्टेस्ट मेमरी आहे, हे हिचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे मेमरी हिला पुन्हा पुन्हा अशी रिफ्रेश करावं लागत नाही. बाकीची जी मेमरी आहे ती विसरून जाते. आता बघा वाचू आपण. ही मेमरी माहिती साठवण्यासाठी ट्रान्झिस्टरचा वापर करते, त्यामुळे हिला पुन्हा पुन्हा रिफ्रेश करण्याची गरज नसते. ही मेमरी अत्यंत वेगवान असते पण बनवायला महाग पडते. हिचा वापर प्रामुख्याने CPU कॅश मेमरीमध्ये केला जातो. ह्या मेमरीचा वापर कम्प्युटरच्या कॅश जी CPU आहे ना त्याच्यामध्ये केला जातो. ही सगळ्यात फास्टेस्ट मेमरी आहे आणि हिला बनवण्यासाठी जर का फक्त तुम्ही 12 GB बनवायला गेला नाही हिला या मेमरीला तर तुम्हाला 2-3 लाख रुपये खर्च करावा लागेल याच्यामध्ये नुसत्या मेमरीच्या मागे. समजते का माझं बोलायला. यस रॅम एवढी महाग आहे. ठीक आहे, ही फक्त कमी ठिकाणी यूज होते. ओके, जिथं फास्ट गरजेचं असतं आपल्याला एकदम जो वेगवान गोष्ट करायची आहे त्या ठिकाणी यस रॅम सारख्या रॅम यूज होतात. ठीक आहे, यस रॅम खूप, आता यस रॅम जी आहे ही फक्त CPU ची जागा केलेली आहे छोटीशी, कारण की तिथं गरज आहे त्याची म्हणून तिथं दिलेली आहे. तर यस रॅम खूप जागा खाते, त्यामुळे आपण प्रोसेसरमध्ये कधीच GBमध्ये यस रॅम वापरत नाही. यस रॅम खूप जागा खाते, त्यामुळे आपण प्रोसेसरमध्ये कधीच GBमध्ये यस रॅम वापरत नाही. प्रोसेसरमध्ये ही मेमरी फक्त MB मेगाबाईटमध्ये असते. 2 MB 16 MB किंवा फार तर 32 MB. मी तुम्हाला आताच बोललो ही मेमरी महाग पण असते आणि हिची साईज पण मोठी असते. म्हणजे जर का मी 12 GB घ्यायचं म्हटली तर तुमच्या मोबाईल एवढी हिची हे येईल साईज किंवा त्यापेक्षा जास्त पण. समजते का बोललेलं. म्हणजे ही मेमरीला काय काय लागते, जागा जास्त लागते. जितकी जास्त मेमरी तितकी जास्त तिची साईज वाढून जाईल. कळते, म्हणून ही साईजने मोठी असते यस रॅम. ठीक आहे, म्हणून हिला कमी वापरतात पण गतीसाठी वापरतात की फास्ट वापरली पाहिजे म्हणून, काम चांगलं केलं पाहिजे म्हणून. आता प्रोसेसर चिप अंगठ्या एवढी असते, त्या चिपचा जवळपास 50% ते 60% भाग फक्त या कमी असलेल्या यस रॅमने कॅश व्यापलेला असतो. जे प्रोसेसर आहे CPUचं त्या CPUमध्ये या सगळ्यात फास्टेस्ट मेमरीला लावलेलं आहे. बरोबर. मग जसं मी सांगितलं तुम्हाला की ही मेमरी सगळ्यात मोठी असते. बरोबर. हिची जर का 2 MBची 12 GBची बनवली तर ही मोबाईल एवढी साईज घेईल असं. मग जेव्हा CPUमध्ये हिला यूज केलं तर हिची साईज किती असेल. जो काही CPU आहे तुमचा प्रोसेसर ज्याच्यामध्ये हिला फिट केली आहे ती फक्त कधी 31 MBची न तर ती अर्धी जागा फक्त 50% जागा ह्या मेमरीची असते. विचार करा ही किती मोठी आहे. म्हणजे नुसती MBमध्ये जेवढी जागा खाते ती जर का GBमध्ये हिला बनवलं तर ही बसेल का कोणत्या कम्प्युटरमध्ये. म्हणून ही फास्ट जरी असली तरी ही रिफ्रेश जरी होत नसली तरी ही जागा जास्त खाते. हे एक प्रकारे असं झालं की तुम्ही किती बी मोठं कपाट घेतलं एका कपाटमध्ये फक्त एकच फाईल बसेल. आणि जर का पाहायला गेलं DRAMचं तर DRAMमध्ये एकाच कपाटामध्ये किती पण फाईल टाका तुम्ही बसून जातील छोट्याशा. हा फरक आहे या दोघींमध्ये. ठीक आहे, पण फास्ट मेमरी जर का बघलेलं त्याच्यात नाव येतं रिफ्रेश करत नाही, एवढाच फरक आहे. DRAM डायनॅमिक रॅम. DRAM is a type of RAM that store data capacitor and require constant refreshing to maintain the data store in it. यामध्ये डाटा कॅपॅसिटरमध्ये साठवला जातो. याच्यामध्ये जो डाटा असतो तुमचा कॅपॅसिटरमध्ये साठवला जातो.
कॅपॅसिटरमधील चार्ज गळत असल्याने याला सेकंदातून हजारो वेळा रिफ्रेश करावे लागते. म्हणजे एका सेकंदमध्ये 1000 वेळेस त्या मेमरीला आठवण द्यावं लागतं की बाबा तू विसरू नकोस, तुझा डाटा विसरू नको, हा आहे. पुन्हा पुन्हा चार्ज करावं लागतं तिला डाटाने. ही ती डी रॅम आहे. म्हणजे एका सेकंदात किती वेळेस 1000 वेळेस हिला चार्ज करावं लागतं. कारण की याच्यामध्ये जे काही यूज झालेले कॅपॅसिटर हे काय होतं, त्याची चार्जिंग ते गळून लागतात. मीन्स आता कोणता तरी डाटा सेव्ह केला आहे, 0 1 असे कोडिंग सेट केली, त्यामध्ये सेव्ह केलेले आहे समजा कॅपॅसिटरमध्ये, तर ती कॅपॅसिटर जास्त वेळ डाटा पकडून नाही शकत. तो लगेच डाटा म्हणजे विसरून जातो. तो जी पॉवर आहे ना ती सुटून जाते त्याची. आणि तो जो जर का ती पॉवर सुटली तर तो डाटा काय होतो, सुटून गेला. तो जर का थोडासा पण डाटा जर का हटला कम्प्युटरमधून तर कम्प्युटर चालेल का, किंवा कोणतंही पण ॲप्लिकेशन चालेल का. एक एक कोडिंग महत्त्वाची असते. म्हणून ह्या रॅमला एका सेकंदातून 1000 वेळेस रिफ्रेश करावं लागतं. ज्याच्यामुळे हिची स्पीड काय असते, कमी असते. कोणापेक्षा, एस रॅमपेक्षा. आय होप की तुम्हाला समजलं असेल की हिची स्पीड का कमी आहे डी रॅमची. डी रॅमची स्पीड याच्यामुळे कमी आहे की हिला पुन्हा पुन्हा रिफ्रेश करावं लागते. एस रॅमला करावं लागतं का. एस रॅममध्ये तसं काही यूज झालेलं नाही आहे. याच्यामध्ये वेगळे कंपोनंट्स यूज झालेले आहे या मेमरीला बनवताना. कॅपॅसिटर जे असतात यांना रिफ्रेश करावं लागतं, म्हणून ही जास्त वेळ घेते. बरोबर. ही एस रॅमपेक्षा थोडी स्लो असते पण स्वस्त असते. आता एस रॅम भरपूर महाग येते, पण डी रॅम सस्त्यामध्ये पण उपलब्ध होऊन जाते. सस्त्या असल्याने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. ही तुमच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलची मेन रॅम म्हणून वापरली जाते. सगळ्यांचे कम्प्युटर, जेवढे पण जण आता मोबाईल घेऊन बसले किंवा जे पण तुम्ही आतापर्यंत कम्प्युटर मोबाईल चालवले असतील त्याच्यामध्ये हीच रॅम बघायला भेटते, डी रॅम. मग तुम्ही म्हणाल सर ही जर का स्लोवेस्ट मेमरी आहे तिला का वापरली मोबाईलमध्ये. हिचा असा वापर असतो कारण की ही छोटी आणि ही छोटी असते. ह्या छोटी जागेमध्ये ही जास्त डाटा साठवते, जे एस रॅममध्ये नसतं. एस रॅम जितकी मोठी डाटा साठवेल तितकी मोठी जागा घेईल. कळते माझं बोललेलं. आणि आपल्याला कमीत कमी जागेत चांगला डाटा साठवण्यासाठी ह्या मेमरीचा यूज करावा लागला, म्हणून ही मेमरी प्रत्येक मोबाईलमध्ये यूज होते. DDR4 बघितले असेल तुम्ही, आताच्या तुमच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये या यूज होतात. तुमच्या कम्प्युटरमध्ये सुद्धा DDR4 DDR3 ही रॅम भेटेल. इसेच टाईप येते. मग तुम्ही म्हणाल की सर हिला चार्ज करावे लागते पुन्हा पुन्हा, मग हिला मोबाईलमध्ये कमी पॉवरमध्ये कसं काय चालवतात. जिचं काही नवीन व्हर्जन आहे आताचं, जसं की इथं दिलेलं का मी इथं दिलेलं नाही आहे तसं, तर नवीन व्हर्जन जे त्याचे ते यूज केले गेलेले आहेत. DDRR4 DDRR3 असं काहीतरी आहे ते प्रोसेसर. ते तशा मेमऱ्या यूज होतात ज्याच्यामध्ये तिला पुन्हा पुन्हा चार्जिंग पण नाही करावं लागत आणि त्याच्याने तिची स्पीड पण वाढते. असं नाही की चार्जिंग नाही करावं लागत, चार्जिंग करावं लागते तिला, कारण की चार्ज करावी लागते, ती डाटा विसरून जाते तिचा. ठीक आहे. म्हणून ही मेमरी फास्ट नसते, एस रॅमपेक्षा स्लो असते. बरोबर. डी रॅमला प्रोसेसरच्या आत का नाही बसवले. डी रॅमला प्रोसेसरच्या आतमध्ये बसवलं का नाही, कारण की स्लोवेस्ट होती. प्रोसेसरला फास्ट काम करावं लागतं, प्रत्येक काम तिच्याकडे असतं. म्हणून जर का प्रोसेसर थांबलं तर पुरं कम्प्युटर थांबून जाईल. म्हणून एस रॅमला प्रोसेसरमध्ये टाकलेलं आहे, कारण की सगळ्यात फास्टेस्ट मेमरी आहे. जरी MBची असली तरी हे सगळेजण आहात ना का गेले. प्रतिसादच नाही तुमचा. कळतंय मग मुलांनो. मग एस रॅम सगळ्यात फास्ट, पण जितका डाटा ठेवसान तितकी तिची साईज ती वाढून जाते. नंतर डी रॅम कमीत जागेत जास्तीत जास्त डाटा ठेवते, पण ही विसरून जाते. ही डाटा काय करते, विसरून जाते. हिला लक्षात द्यावं लागतं, चार्ज करावं लागतं, है ना. पण जर का बघायला गेले तर कमीत जागेत जास्त डाटा ठेवण्यासाठी सगळ्यात सविस्तर आपल्याला एकच पडते मेमरी, जी आहे डी रॅम, डायनॅमिक रॅम. म्हणून तुमच्या कम्प्युटरमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये जी पण मेमरी असेल रॅमसाठी यूज होणारी, ती कोणती रॅम असेल, डी रॅम असेल. राईट. मग तुम्ही तिचे प्रकार बघू शकतात, शोधू शकता. मग डी रॅम स्लो आहे, सगळ्यात फास्टेस्ट मेमरी तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये लावली नाही आहे. सगळ्यात फास्टेस्ट मेमरी असेल, पण तिचा थोडासा भाग असेल फक्त प्रोसेसरमध्ये. MB असेल ती 2-3 MBची. कॅश मेमरी बघितली तुम्ही, कॅश मेमरी ऐकलं आहे कोणी नाव.
स्क्रीनवरती दाखव. हो. कॅश मेमरी असते बघा, हो. 2-3 MB ची असते ती, जास्त नसते कॅश मेमरी, थोडीशीच असते, पण ती पण एवढी मोठी जागा खाते. यस रॅम आहे ना ती, कारण की जी कॅश मेमरी यूज होते ही कोणती मेमरी आहे? यस रॅम आहे. म्हणजे यस रॅम यूज होते तुमच्या मोबाईलमध्ये, पण इतकासा भाग यूज होतोय, छोटासा. कारण की आपल्याला तिथं अशा ठिकाणी ती यूज करतो आपण यस रॅमला, ज्या ठिकाणी आपल्याला टायमिंग महत्त्वाचं आहे, लवकर काम करायचं आहे, ठीक आहे, स्पीड महत्त्वाची आहे, त्या ठिकाणी आपण यस रॅमचा वापर करतो. जागेशी काही घेणं देणं नाही, पण स्पीड महत्त्वाची आहे, त्या ठिकाणी यस रॅम आपण वापरतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी जागेमध्ये जास्त डाटा साठवायचा आहे आणि थोडी स्पीड पण मेंटेन ठेवायची आहे, तर त्या ठिकाणी आपण डी रॅमचा वापर करतो, जसं की सगळ्या कम्प्युटरमध्ये डी रॅम यूज होते. मग आता मी काही प्रश्न केले जे मला स्वतःला आलेले प्रश्न आहेत आणि ते पण मी तुम्हाला शेअर करतो. प्रश्न काय आहे? डी रॅमला प्रोसेसरच्या आत का नाही बसवले, याचं कोण आन्सर देईल? डी रॅमला प्रोसेसरच्या आतमध्ये का नाही बसवलं, त्याच्यामध्ये एस रॅमच का बसवले? काम फास्ट करायचं असेल म्हणून. काम फास्ट करायचं असेल, बरोबर. किती छोटंसंच बसवले, कारण की तिथं डी रॅम बसवली असती तर ती डी रॅम काय केलं असतं, चार्ज, आणि नेमकं बसवू नाही शकत आपण तिथं. बघा कारण मी दिलेलं इथं, कारण बरोबर दिलेलं इथं. जर डी रॅम प्रोसेसरच्या आत बसवली तर प्रोसेसर उष्णतेमुळे डी रॅममधला डाटा लीक होईल, कारण की डी रॅमला जर का उष्णतेमध्ये ठेवलं तर ती अजून, जर का थंडमध्ये ठेवलं तर थोडं लेट डाटा लीक होतो, पण जर का तिला हीट दिली तर ती हीट दिल्यामुळे ती लवकरच डाटा विसरून जाईल किंवा ती डाटाच लक्षात ठेवणार नाही, म्हणून डाटा लीक होण्याची शक्यता आहे. आता प्रोसेसर गरम होतं, राईट, तिथं सगळी इन्फॉर्मेशन होते, त्याला थंड करण्यासाठी हीट लावलेलं असतं, मोठे मोठे पंखे लावलेला असतं बघा तुमच्या कम्प्युटरमध्ये. प्रत्येक कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये फॅन असतोच का, तर ते थंड करण्यासाठी प्रोसेसर गरम होत असतो, कारण की त्याच्यामध्ये सगळा लोड येत असतो कम्प्युटरचा, है ना, प्रोसेस होत असते. समजा जर त्या प्रोसेसरमध्ये डी रॅम लावली असती तर ती उष्णतेमुळे काय झाले असते, डाटा लीक झाला असता आणि ते थांबली असती डी रॅम, आणि डी रॅम थांबली, मेमरी थांबली, म्हणजे पूर्ण याददाशच थांबली समजा कम्प्युटरची, प्रोसेसर काम करू शकला नसता आणि स्लो झालं असतं आणि त्याने पूर्ण कम्प्युटर बरोबर काम केलं नसतं. म्हणून याची जागा इथं नव्हती, याचीच जागा प्रोसेसरमध्ये दिलेली आहे. अजून काय दिले, त्यामुळे त्यांना लांब ठेवणे फायद्याचे असते. CPU एस रॅम हे बनवण्यासाठी लॉजिक प्रोसेस नावाचे तंत्रज्ञान वापरते. एस रॅम जी आहे तिला बनवण्यासाठी लॉजिक प्रोसेस नावाचे तंत्रज्ञान वापरले, जे वेगवान असते, आणि डी रॅम ही बनवण्यासाठी कॅपॅसिटर प्रोसेसर वापरतात. एस रॅम रिफ्रेश होत नाही, म्हणून ती आता असण्याचा फायदा होत नाही. आत असण्याचा फायदा, जर का ती रिफ्रेश करावं लागते आणि तिथं आतमध्ये ठेवलं तर तिचा काही उपयोग नाही आहे, म्हणून तिला तिथं काही ठेवलेलं नाही. आय होप की तुम्हाला समजलं असेल डी रॅम आणि एस रॅम काय असते. तर चला आपण एकदा प्रश्न बघू, तुम्हाला येता काही सॉल्व करता येईल का? 5 मिनिटात आपण प्रश्न सॉल्व करू. क्लिअर आहे का? एस रॅम डी रॅम एवढंच लक्षात ठेवा. डी रॅमला पुन्हा पुन्हा भूल गया रे बाबा, अपन म्हणत नहीं क्या तू भूल गया जल्दी, हाँ मैं भूल गया, ये ले भाई चार्ज कर और याद रख, मतलब डी रैम वो है, डी रैम भूल जाती है अपना डाटा बार बार, उसको याद दिलाना पड़ता है, क्योंकि कारण की डी रॅम का विसरते, कारण की इतकी लहान मेमरी आहे, इतक्या छोट्या छोट्या कॅपॅसिटरमध्ये हिचा डाटा ती सेव्ह करून ठेवते, आणि इतक्या छोट्या जागेवरती ते 0 and 1 बायनरी नंबर साठवून ठेवणं, ते बी इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये, ते शक्य होत नाही. तो डाटा लीक होऊन जातो, ती करंट लीक होऊन जातं आणि तो करंट एकदाचा सुटला तर तो कोड, ती जागा, तो इन्फॉर्मेशन सुटून जाते. छोटीशी इन्फॉर्मेशन सुटली तर ही साखळी पूर्ण तुटून जाते, राईट, बरोबर की नाही? इंटरनेट साखळीच ते मग तसं काम करतं. आय होप की तुम्हाला प्रायमरीमध्ये डी रॅम आणि एस रॅम समजलं असेल. मग हे दोन्ही टाईप कशाचे होते? रॅमचे होते. आपण रोम बघितली का? रोम बघितलीच नाही आपण अजून, आणि मी ती काही दाखवत नाही, तुम्हाला उद्या दाखवेल नक्की. आता याच्यात आहे का रोमचे? रोम नंतर डायरेक्ट प्रिंटर चालू केलं आहे मी. रोम राहूनच गेलं आहे तुमचं. रोम राहून गेलं आहे. रोम बाकी तुम्हाला एक्सप्लेन कर, रोमचे पण टाईप्स सांगायचे बाकी आहे, राईट. चला आपण आता प्रश्न सॉल्व करू. कोण कोण तयार आहे प्रश्न देण्यासाठी? ठीक आहे, उत्तर देण्यासाठी कोण कोण तयार आहे? कोण कोण उत्सुक आहे प्रश्न ऐकण्यासाठी? नक्की जर तुम्हाला मी शिकवलेले टॉपिक जर का स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आतापर्यंत जर का बघितलं असेल तुम्ही, तर प्रश्न तुम्ही सॉल्व करून घेणार, है ना? काहीच बघण्याची गरज नाही, इंटरनेटला कोणी सर्च बघायचं नाही, मग काय कामाचं. मी पण जेव्हा मला कोणतेही सर मला प्रश्न करतात ना, तर मी नक्कीच
मनाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता बघून बघून काय करसान, जितकं तुम्ही डोक्याला ताण देसाल ना तितकं तुमची याददाश्त क्षमता वाढते है ना. चला पुढे जाऊ आपण, प्रश्न बघू. ज्यांनी केलं असेल त्यांना जमेल, ज्यांनी नाही केलं त्यांना नाही जमेल. PDF टाकेल मी तुम्हाला. द वर्ड कम्प्युटर ड्रायव्ड फ्रॉम विच लँग्वेज? वर्ड कम्प्युटर. बी 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 आन्सर देते. लॅटिन वर्ड, ग्रीक, फ्रेंच, संस्कृत, असे 3 ऑप्शन येतील, 4 ऑप्शन येतील. त्याच्यामधून तुम्हाला बरोबर उत्तर द्यावे लागेल. कोणाला काय वाटते सांगा. आपले आपले कमेंटमध्ये टाका. आणि जर माईकमधून ऑन करून बोलता येत नसेल काय हरकत नाही, सगळेजण माईक ऑन करून बोलतील तर चालणार नाही. कमेंट टाका, तुम्ही तुमचे मत टाका. त्यांचं कोणाचंच नाही बघून टाकायचं, तुम्ही तुमचं मत टाकायचं. पुढे जायचं. मग सगळ्यांचे आन्सर येतील तर पुढे जाईल ना. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. देऊ नका. जितके जण टाकले तितके काय हरकत नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कम्प्युटर? कम्प्युटरचा मिनिंग काय आहे? दिसत असेल स्क्रीन. बी बी टू कॅल्क्युलेट. टू कॅल्क्युलेट, टू राईट, टू स्टोअर, टू प्रिंट. काय येतो याचा मिनिंग? टू कॅल्क्युलेट आहे का? नक्की बोलते, बरोबर बोलते का ही? बी. चेतना बरोबर बोलते का? हो हो 100%. चला मी म्हणतो तुम्ही 30 आन्सर द्यायचे, तुम्ही पण द्या पटापट. हां करा माईक कोणतरी ऑन आणि बोला लवकर. व्हॉट इज नोन ॲज द फादर ऑफ कम्प्युटर? बी. चार बी. चला अजून बी उत्तर आहे. बी उत्तर आहे ना गौरव? ठीक आहे, बरोबर आहे. चार्लेस बेबेज. कमेंट पण टाका. ओके, जमते की असेच प्रश्न येतील पण घुमवून पण येतील. In the 16th, the word computer referred to a person who did what? To student, Performed mechanism. by mathematical calculation. कम्प्युटर हा शब्द कोणाला वापरला जात होता? कोणासाठी वापरला जात होता 1600 सेंचुरीमध्ये? परफॉर्मेड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. बरोबर का? कोणी काय आन्सर दिला? तुम्ही तुमचा आन्सर द्या. बीच आहे का नक्की? कम्प्युटर हा शब्द त्या व्यक्तीला, त्या माणसाला बोलला जायचा जो व्यक्ती मॅथमॅटिशियन असायचा, जो गणितं सॉल्व करायचा मोठे मोठे, त्याला हा शब्द वापरला जायचा. कम्प्युटर बोललं जायचं त्याला. ठीक आहे, कळतंय मग? तर ते बरोबर आहे. परफॉर्मेड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, जो व्यक्ती परफॉर्म करायचा कॅल्क्युलेशन, त्याला ते नाव दिलं. आय होप तुम्हाला समजतं आहे आणि क्लिअर होत आहे लेक्चर, है ना. हे प्रश्न जमत आहे म्हणजे एक्झाम जमेल असं नाही आहे. एकदम सोपे आहे आपल्याला, असं नाही येणार एकदम घुमवून येतील तुम्हाला. पण तुम्ही फक्त का सांगतोय तुम्हाला मी, तर टॉपिक क्लिअर आहेत ना. म्हणजे टॉपिक क्लिअर आहे तर तुम्ही थोडं व्हिजन क्लिअर होतं तुमचं एक्झामसाठी. शेवटचा प्रश्न. व्हॉट इज द बेसिक वर्किंग फंक्शन ऑफ मॉडर्न कम्प्युटर? मॉडर्न कम्प्युटरचं जे काही बेसिक आहे फंक्शन, सगळ्या कम्प्युटरचे फंक्शन, जे बेसिक फंक्शन आहे ते कोणतं याच्यात? बी इनपुट प्रोसेस आउटपुट. बरोबर. कम्प्युटर इनपुट घेतं, प्रोसेस घेतं आणि आउटपुट घेतं. गौरव होता का ओंकार होता? ओम कुमार. ओके, ओम कुमार नाव टाकून दे तुझं कमेंटमध्ये. आता पुढचं जाऊ आपण. पॉइंटिंग डिवाइसचं बनेल का सॉल्व करता? सेकंड पॉइंटिंग डिवाइस नक्की कोण तयार आहे? हातवरती करा बरं आणि टाका. मग कोण लवकर आन्सर टाकतं त्याची कमेंट पण ठेवा लवकर. काय करायचं बघ, तुम्हाला शॉर्टकट सांगतो मी, सगळ्यांनी आहे का? कारण की मला तुम्ही कोण लवकर आन्सर देते मला हे महत्त्वाचं आहे. जसा प्रश्न समोर आला तर त्या प्रश्नाचा नंबर घ्यायचा आणि ए किंवा बी टाकून द्यायचा. पुरं टाईप करत बसाल तर गरज टाईम लागून जाईल तुम्हाला. हे शॉर्टकट वापरायचा. पहिलं आणि बी किंवा सी जे काही आन्सर आहे तुमचं मग आधीच तयार करून ठेवा एक. आता कारण की पहिलाच प्रश्न विचारेन तुम्हाला मी, आणि त्याच्या मागे तुमचे जे काही अल्फाबेट आहे ते लगेच टाईप करून घेतात जे तुम्हाला आन्सर मी वाचून तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही पण वाचू शकता पटापट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉइंटिंग डिवाइस? खालीलपैकी कोणता पॉइंटिंग डिवाइस नाही? काय? प्रिंटर. कमेंट टाका, बोलून काही फायदा नाही आहे. मला कमेंट वाचायला मी, कारण की मला काय लक्षात आलं नाही कोणता आन्सर कोणी पहिले दिला होता आधी. ठीक आहे बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. अरे तुम्ही नुसतं डी नका, मी तुम्हाला काय बोललो याच्याने नाही समजणार. तुम्ही नंबर टाका प्रश्नाचं, नाहीतर नाही होणार काहीच. ठीक आहे चला पुढचा प्रश्न.
विच पॉइंटिंग डिव्हाइस इज कॉमनली युजेड फॉर व्हिडिओ गेम अँड कॅट. कोणतं जॉयस्टिक पॉइंटिंग डिव्हाइस आहे जे व्हिडिओ गेमिंगसाठी आणि कॅडसाठी यूज केलं जातं? 2C. 2 नंबरचं सी आहे. 2 नंबरचं सी. जॉयस्टिक असं म्हणतंय करून. ओके ओके. अजून नक्की खरंच मला का नाही वाटत आहे Confirm. आन्सर चुकतंय तुमचं असं? सगळे बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे सगळे. ठीक आहे, मी फक्त टेस्ट करतो तुम्हाला. लाईट पेन इज अ मेनली युजेड बाय विच प्रोफेशनल्स? सी. डिझायनर आणि इंजिनियर आर्किटेक्चर. राईट. 3C. कमेंटकडे पण फोकस करा. हां ठीक आहे. मग आता आपण अभ्यास कसा करू? स्टडी करू आपण सगळेजण. ओके, स्टडी करायचा का? कसा स्टडी करणार? हो, सर. प्रश्न आला. माऊस कशासाठी यूज होतो? पॉइंटिंग डिव्हाइस आहे माहिती तुम्हाला, बरोबर. जॉयस्टिक माहिती तुम्हाला, गेमिंगसाठी यूज होतो. लाईट पेन माहिती तुम्हाला, तो पण एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. जे कम्प्युटर स्क्रीन टच नाही आहे त्यांनासुद्धा स्क्रीन टच करण्याचं काम याच्याकडनं होऊन जातं. म्हणजे स्क्रीनवर टच केलं तर डायरेक्ट ते काम करतं. प्रिंटर येतं आहे का? प्रिंटर बघितले का? पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये नाही. पण प्रिंटर शिकायला भेटेल तुम्हाला की प्रिंटर काय आहे. प्रिंटर आहे जे तुम्ही आता रेग्युलर शब्द यूज करता. असे पण येतात ऑप्शनमध्ये. हे झाली स्टडी करण्याची पद्धत. प्रत्येक ऑप्शन शिकायचं. ट्रॅक बॉल माहिती का? विचार करायचा. कधी पण कोणता प्रश्न शिकताना MCQ असंच शिकायचं. लाईट पेन, जॉयस्टिक, टच पॅड. आता बघा इथं नवीन आलं टच पॅड. आन्सर जरी आता तुमचं काय असलं याचं जॉयस्टिक असलं, ठीक आहे, जे आता या प्रश्नाचं उत्तर जरी जॉयस्टिक असलं तरी याच्यामध्ये नवीन ऑप्शन आलं बघा शिकायसारखं, टच पॅड, जे मी तुम्हाला शिकवलंच नाही आहे. टच पॅड बघ जा, हे पण एक इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, ऑप्शन आलं की नाही. आणि इथं ह्या ऑप्शनमध्ये पण होतं. मग आता याच्यात डाटा एंट्री ऑपरेटर आला. तर मला सांगा या पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरचा काही संबंध आहे का दूरपर्यंत? वाटतं तुम्हाला? अकाउंटंट्सचा पण आहे का? नाही. नो कारण नो की नो. नाही आहे. कारण की असं डिव्हाइस हां ते कोणत्या फील्डमध्ये यूज होतं तर ते अशी फील्ड यूज टाकलेल्या आहे त्यांनी. त्या फील्ड मॅचेस करत नाही त्याला. ते इतकं नाही आहे तरी. ट्रॅक बॉल प्रायमरली यूज आहे. चला द्या आन्सर. वेअर इज द ट्रॅक बॉल प्रायमरली यूज आहे? तर BA. BA. वेअर डेस्क. खरंच का? तुम्ही द्या आन्सर कमेंटमध्ये. लार्ज गेमिंग सेटअप, ओनली इन लॅपटॉप्स, फोटो प्रिंटिंग, वेअर डेस्क स्पेस इन लेस और सायंटिफिक वर्क स्टेशन. BA का? टाकलं BA कमेंटमध्ये? BB. DA. हो. फोटो प्रिंटिंग. हो. ओके, टाक नाही. मग कमेंट टाक. क्लिअरली लिहित येतं वेअर डेस्क स्पेस इज लेस और सायंटिफिक वर्कस्टेशन. म्हणजे जिथं आपल्या डेस्कवरती कमी जागा आहे, लेस जागा आहे, आणि सायंटिफिक प्लेसमध्ये वर्कस्टेशनसाठी ते यूज केलं जातं. असं ऑनली लॅपटॉपमध्ये ते काही यूज होणार नाही. ट्रॅक बॉल काही वेगळ्या कामासाठी लॅपटॉपमध्ये तर सगळं यूज होतं. फोटो प्रिंटिंगमध्ये काय वापरता कधी तुम्हाला माहिती तरी का? फोटो प्रिंटिंग संबंधच नाही. लार्ज गेमिंग सेटअप. गेमिंग आलं म्हणजे डायरेक्ट जॉयस्टिकला तुप्पा मारून द्यायचा डोळे बंद करून. गेमिंग आलं आणि कोणत्या पण डिव्हाइसचे डायरेक्ट जॉयस्टिकच. लक्षात घ्या, तुक्का मारून घ्यायचा डायरेक्ट पटकशी. जे दिसला की डायरेक्ट जे वरतीच हल्ला बोल. जॉयस्टिक पाहिजे फक्त पूर्ण स्पेलिंग. विच डिव्हाइस इज युजेड टू कंट्रोल द पॉइंटर कर्सर ऑन अ GUI स्क्रीन? GUI स्क्रीनवरती कोणतं पॉइंटर, कोणतं डिव्हाइस? Pointing device. पॉइंटिंग डिव्हाइस. सिम्पल आहे की. हा शेवटचा प्रश्न होता पॉइंटिंग डिव्हाइसचा. पुढचं बघायचं. पुढचा टॉपिक रॅमवाला मेमरीवाला कोणता असेल तर. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला, सगळ्यांनी आन्सर दिलेले आहेत तुम्ही, है ना. आपला टॉपिक संपयात आलेला आहे आता. उद्याचं परत एक शेवटचं लेक्चर घेऊ. त्यानंतर एक फायनलचे प्रश्न मी तयार करेल. त्यावरती उद्या असेच आन्सर द्यायचे कमेंटमध्ये. आणि जमलं तर त्याच दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी मी तुम्हाला गिफ्ट सादर करून देईल. ऑनलाईन दाखवून देईल तुम्हाला. तुमच्या ॲड्रेसवरती पाठवून देईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. CPU आणि ALUवरती आपण प्रश्न करू. ठीक आहे, चला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPU? अरे बापरे, इथं जरा सिम्पल आहे. Central Process Unit. कमेंट इथं भरपूरच सिम्पल आहे. भरपूर टाईम होऊन गेला रे मुलांना. 1 तासाचा घुसून गेला आपला अजून वरचा.
Which two main types of operation does ALU perform? ALU डी. दोन ऑपरेशन मेनली परफॉर्म करतो. लोड अँड स्टोअर, रीड अँड राईट, लॉजिकल अँड अर्थमॅटिक, इनपुट अँड आउटपुट. की तुम्हाला हे पण कळत असेल, आपण प्रश्न लॉजिकल अँड अर्थमॅटिकल म्हणजेच गणित आणि लॉजिकल म्हणजेच निर्णय घेणं. लॉजिकल्स जेव्हा मी तुम्हाला काही निर्णय देतो ना घ्यायला, तर तुम्ही लॉजिकली आन्सर देतात, तुमच्या मनाने आन्सर देतात की काय केलं पाहिजे, यस या नो. तर ते काम आहे. ते इनपुट आउटपुट नाही येणार, रीड राईट येणार नाही, लोड स्टोअर येणार नाही, लॉजिकली. Comparing two numbers greater less equal is which type of ALU ऑपरेशन? कोणत्या ऑपरेशनमध्ये? हां बघा, असा प्रश्न आला बाबा. कंपॅरिझन होत आहे. ठीक आहे. बीट शिफ्टिंगमध्ये होईल, लॉजिकल ऑपरेशन बीट शिफ्टिंगमध्ये मल्टिप्लिकेशन होत होतं, लॉजिकल ऑपरेशन्समध्ये होईल, कंपॅरिझन ऑपरेशनमध्ये होईल. सीज येईल ना वाटतं? काय वाटतं टाका बरं कमेंटमध्ये. तुम्ही टाका बाबा, मला मी फक्त अंदाज सांग, माझं काही ऐकू नका. मी माझं आन्सर पण मी काही बनवलेलं नाही, मी बघितलंच नाही आन्सर त्याच्या अजून कोणतं कशाचं आन्सर आहे मला माहिती नाही. सगळ्यांना माहिती बरं कंपॅरिझन आहे सर. हा कंपॅरिझन ऑपरेटर आहे सर. नक्की नक्की. चला ठीक आहे, टाका कमेंट टाका. 3C करा फक्त, 3C तुमच्या पद्धतीने जर तुम्ही आन्सर केले ना. शिफ्टिंग बायनरी बीट्स लेफ्ट और राईट टू क्विकली मल्टिप्लाय और डिवाइड दिस काय. हां बीट शिफ्टिंग नक्की जमतंय की मग, है ना? हो सर. म्हणजे तुम्हाला समजलं की शिफ्टिंग मल्टिप्लिकेशन असे प्रश्न आले की तुम्ही डायरेक्ट शिफ्टिंग टाकून द्यायचं, कारण की असे प्रश्न येतील. शिफ्टिंग सांगितलं, प्रोसेसरवरती विचारले जातील, मेन आहे हा टॉपिक. लिहू शकता तुम्ही क्वेश्चन आणि PDF ठेवू शकता तुमच्याकडे. विच पार्ट ऑफ द CPU मेक डिसिजन युझिंग अँड और नॉट ऑपरेशन्स? कोणतं कॅबिन हे डिसिजन घेतं? बी. नक्की बी का रजिस्टर घेतं? सगळ्यात फास्टेड आहे ना रजिस्टर. ALU बी. ओके. आता याच्यात शिकायसारखं काय, कॅश शिकायचं. जेव्हा आता आपल्याला शिकवलेलं नसतं तेव्हा आपण कॅश बघायचा, रजिस्टर बघायचा, आठवत नसेल ALU बघायचं, हे सगळे ऑप्शन शिकावायचे. आता जर का तुम्ही सेल्फ स्टडी केला आणि जर का एका प्रश्नाला बघितला आणि त्या एका प्रश्नापासून कधी ते 4 ऑप्शन वाचले ना, तर जे मी तुम्हाला शिकवलं ना तेच तुम्ही स्वतः घर बसल्या शिकून जाणार. तुम्ही बघणार की CU काय आहे, सर्च करणार, पूर्ण नीट बघणार, त्याची माहिती घेणार, ALU पण बघणार. म्हणून तुम्ही म्हणणार हे रजिस्टरचं ऑप्शन काय दिलं, रजिस्टर काय आहे, वही आहे का? मग तुम्ही जाऊन बघणार वही आहे का काय. मग नंतर तुम्हाला समजेल की स्टोअर करण्याची डाटा एक मेमरी आहे, मग तुम्ही त्याची पण माहिती घेणार. कॅश पण असा सेल्फ स्टडी याला म्हणतात. जेव्हा पण तुम्ही कोणता पण स्टडी करा, MSc CETचा करा, कोणते पण तुम्ही ग्रुप D गव्हर्नमेंट भरती द्या, जेव्हा पण तुम्ही कोणतेही ऑप्शन्स बघणार तर ऑप्शनमध्ये जे ऑप्शन दिलेले ते ऑप्शनवरती स्टडी करायचा, ना की फक्त प्रश्नावर. म्हणजे 100% स्टडी कसा करतात, पण पूर्ण जे 50% ते प्रश्नाला रटायचं, वाचायचं, आणि 50% जे ऑप्शनवर सर्चिंग करायचं. याच्यावर पण जमतील का डिफरंट बिटवीन प्रोसेसर CPU CU वरती? नक्की आताच घेऊ का नंतर घेऊ? उद्या कशाला, आता आजच शिकवलं तर आजच घेऊन घ्या ना. काय आपल्याला नुसतं आन्सर असं द्यायचे, मी मोठं काम नाही आहे. उद्यावर लोटायचं का? ठीक आहे सर, चालेल. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ कंट्रोल युनिट CU? Data processing, arithmetic calculation, read instruction and control other units and store data. CU म्हटलं मॅनेजर आहे, CPU चा मॅनेजर CU आहे, CPU बॉस आहे आणि CU मॅनेजर, आणि CU च्या अंडरमध्ये पूर्ण सिस्टम, पूर्ण गाव आहे. मॅनेजर काय असतो, मॅनेजरच्या हाताखाली सगळे एम्प्लॉई असतात आणि तो काय करतो, कंट्रोल करतो कोणाला, बाकीच्यांना.
मग इथं क्लिअर लिहिलं आहे रीड इन्स्ट्रक्शन अँड कंट्रोल ओदर युनिट्स. बाकीच्या सगळ्या युनिट्सला काय करणं, कंट्रोल करणं. कोणाचं काम? CUचं. हा प्रश्न समजला नसता म्हणून मी सांगितलं. पुढचा तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करा. द टर्म प्रोसेसर इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू विच ऑफ दिस. प्रोसेसर हा शब्द कोणत्या गोष्टीसाठी वापरला जातो? सॉफ्टवेअर कोणाला वापरला जातो? ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम. ठीक है, लॉक कर दिया जाए चेतना का. और किसका आंसर है? 2B. 2चं बी सांगितलं. फिजिकल चिप. तुम्ही गुगलला सर्च करताय का? सर बी नाही, सर रॅम नाही, येईल ना नाही. शक्यता. काय म्हणतो? रॅम येईल का? तुम्ही गुगलला सर्च नका करू रे. सर बी इन नाही सर. मी बोललो होतो ना, मी आता शिकवताना सांगितलं की तुम्हाला हार्डवेअर म्हणजे असा पार्ट ज्याला आपण टच करू शकतो, स्पर्श करू शकतो. बोललो की नाही? बोललो होतो का? हा म्हटलं हार्डवेअर त्याला म्हणतो आपण ज्याला आपण स्पर्श करू शकतो. आणि आपण ज्याला स्पर्श करू शकतो त्याला फिजिकली पण आपण म्हणतो, फिजिकल शब्द पण वापरतो. हार्डवेअर दिले की तिथं चिप हार्डवेअर, प्रोसेसर हार्डवेअर आहे की नाही. मग मी बोललो होतो की म्हटलं ही चिप तीच आहे जी आपण टच करू शकतो, हात लावू शकतो आणि ठेवू शकतो. म्हटलं ती यूज असते प्रोसेसर. हार्डवेअर डिव्हाइस आहे म्हटलं ते चिप. बघा तिथं पुरं क्लिअर दिलेलं आहे, चिप क्लिप हार्डवेअर. सिम्पलचा उत्तर होतं. रॅम नाही आहे, रॅम मेमरी रे बाबा. ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण हात स्पर्श नाही लावू शकत. प्रोग्राम येतो आतमध्ये, याला हात नाही लावू शकत आपण ऑपरेटिंग सिस्टमला. सॉफ्टवेअर पण सॉफ्टवेअर हात नाही लावू शकत. सॉफ्टवेअरला कधी पकडले का तुम्ही इंस्टाग्रामला हातात? नाही. कधी ऑपरेटिंग सिस्टमला घेऊन डोक्याला फिरलेत का नाही. तुमच्या अँड्रॉइड सिस्टमला? रॅम हार्डवेअर आहे मान्य आहे, पण ती मेमरीचा संबंध काय आला इथं प्रोसेसरसोबत? आपण तर CPUचं, आपला टॉपिक वरचा CPUचा होता ना प्रश्न उत्तर. ऑप्शन बघा, फिजिकल आहे ते, फिजिकल चिप आहे. म्हणजे प्रोसेसर काय एक चिप आहे. बघा प्रोसेसर कशी दिसते दाखवतो तुम्हाला. म्हणजे पुढच्या वेळेस काही चुकणार नाही तुम्ही. समजलं सर. हार्डवेअर आहे की नाही, हातात घेऊन फिरू शकता तुम्ही. हिला उचलून दुकानातून आणू शकता आणि तुमच्या अशा ठिकाणी कम्प्युटरमध्ये लावू शकता. मग तुमचं कम्प्युटर पण हुशार होऊन जाईल. पुढे which unit is known as traffic Which police unit man is known as the traffic policeman inside the CPU? ट्रॅफिक पोलिसमॅन कोण आहे जो सगळी ट्रॅफिक सांभाळतो? की कोणतं इन्स्ट्रक्शन आलं ते इन्स्ट्रक्शन कुठे पाठवायचं आहे, ते सिग्नल कुठे पाठवायचं आहे, कोणत्या डिव्हाइसकडे पाठवायचं आहे, कोणाचं काम आहे? CU. आता मला खरं सांगा, मनापासून मला सांगा की हे आन्सर बघण्यासारखं होतं का? पुढे होतं का? ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न असा, सर थर्ड क्वेश्चन नाही समजला. थर्ड प्रश्न समजला ना? ठीक आहे. बघा, कम्प्युटरमध्ये तुम्ही कोणतं पण इन्स्ट्रक्शन द्या, तुम्ही बोललात माईकने, तुम्ही कीबोर्डने बटन दाबले, ते सगळी इन्फॉर्मेशन CUकडेच जाते. इंटरनेटने काही इन्फॉर्मेशन आली ती पण सुद्धा CUकडेच जाईल समजा पहिले प्रोसेसिंगसाठी, बरोबर? आणि ही सगळी प्रोसेस बरोबर सांगितलं ना. हां, तर CUकडे जाईल ना. मग CU हे मेन आन्सर येईल. पोलिसमॅन आहे ना, इतका सगळा डाटा येतोय आणि त्याला मॅनेज करणं, त्याला प्रोसेसिंग करणं, त्याला प्रोसेसिंग करून बरोबर स्क्रीनवरती तोच आउटपुट दाखवणं, तर एवढं सगळं ट्रॅफिक हँडल करणं ट्रॅफिक पोलिसमॅन आहे ना. की आता कोणती इन्फॉर्मेशन कधी मी कीबोर्डनी क्लिक केली तर ती इन्फॉर्मेशन तो बरोबर सांगेल कोणत्या हार्डवेअरपर्यंत. समजा मी कोणतं गाणं प्ले केलं तर ती इन्फॉर्मेशन बरोबर कॅच करेल CU. आणि ती जी गाडी आहे गाणं प्ले करायची गाडी, ती गाडीला बरोबर स्पीकरपर्यंत पोहोचेल आणि माझं स्पीकर वाजेल. मग हे एक ट्रॅफिक असतं मॅनेज करतो येतो. इतक्या सगळ्या इन्फॉर्मेशनमध्ये तो, त्याच्याकडे तर एकच जोर नाही आहे, त्याच्याकडे इंटरनेटवरती येणारी सगळी इन्फॉर्मेशन पण त्याच्यापर्यंत पोहोचत असेल, तीसुद्धा तो मॅनेज करून आपले इन्स्ट्रक्शन मॅनेज करतो आहे. म्हणजे पूर्ण ट्रॅफिक मॅनेज करतो आहे. आता ट्रॅफिक पोलिसमॅनचं काम काय असतं? एवढ्या ट्रॅफिकमध्ये जर का सगळ्यांना नॉर्मल गाड्या येतात तर त्यांना नॉर्मलमध्ये ट्रॅफिक क्लिअर करायचं. पण जर का ॲम्ब्युलन्स आली तर काय करतील ते? त्याला रास्ता करतील की नाही? कारण की ते इमर्जन्सी, त्याला कळतं की हे इमर्जन्सी. तसंच पुढे
CPU is the broader term that include which of the following? काय सांगा हे आन्सर ऑनली broader term that include which of the following? ब्रॉड येते ब्रॉड टर्म मीन्स ब्रॉड Sir, माइंडेड ALU, कोण CU असतो? and registration. ALU CU अँड रजिस्टर. हो. बरोबर आहे ना. मला पण वाटतंय इन्क्लूड याच्यावर तुम्ही स्टडी करा. हा प्रश्नाचा आन्सर मला पण नाही माहिती, पण CPU जर बॉर्डर ना तर मग त्यामध्ये तुमचं फक्त CUN आणि तुम्ही फक्त ALU नाही येणार नोट फक्त. दिले ना हां त्याच्यामध्ये बघ ऑप्शन दिलेलं सगळे आहे. सिमिलर वाटत आहेत. तर चेतनाने बरोबर दिमाग लावलेलं आहे की ALU CU रजिस्टर घेतले कारण की तिन्ही CPU मध्ये आहेत. बरोबर की नाही. CPU एक ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये किती कॅबिन असतील? ALUचं आहे, CUचं आहे आणि रजिस्टरचं वेगळं आहे. म्हणून राईट आन्सर Cचं असेल. त्याचं कन्फर्म आहे, राईट असेल. शेवटचा आन्सर द्या आणि पळा कमेंट टाक पण शेवटचे आन्सरवाले. कंपनीज लाईक इंटेल अँड AMD मॅन्युफॅक्चर विच हार्डवेअर? इंटेल जी कंपनी आहे आणि AMD जी कंपनी आहे ते कोणतं हार्डवेअर बनवते? रॅम बनवतात, प्रोसेसर चिप बनवतात, हार्ड डिस्क बनवतात, तर SMPS बनवतात. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही आता शिकवलं डी नाही. प्रोसेसर. प्रोसेसर बनवतात बरोबर. हे मी काही शिकवलं नाही पण हे महत्त्वाचं आहे. किती जण उरलेले त्यानुसार मी पुढचा टॉपिकवर प्रश्न करेन, नाही तर डायरेक्ट उद्याच्या दिवसावर लोटून देऊ. आणि मी काही PDF टाकणार नाही आज. मग तुम्ही प्रश्न बघून घ्या सांगा. बापरे भरपूर कमी मुलं आहे. चला मग ऑफ करून द्यायचं. ओमकार असतोय बघा, ओमकुमार असतं आपल्यावर. म्हणून मुलांना बोललो थोडं चांगलं दाखवायचं. आपले मुलं असे आहेत. ठीक आहे तुम्ही ती का कळलं मग आजचं काही समजलं का? तुम्हाला काही समजलं असेल तर माझ्या आणि का इथं कमेंट करा माझ्या गुगल चॅनलला गुगल मीटिंग चॅनलला आणि इथं अशी लाईक द्या मला. ठीक आहे जेणेकरून मला चांगली झोप लागेल की सगळ्या मुलांना समजलं, शेवटच्या मुलांना तरी समजलं. ठीक आहे ठीक आहे क्लिअर करायचं मग कळतंय मग सगळ्यांना समजलं टॉपिकचे आहेत ना पहिल्यापासून? ऑल क्लिअर. ओके यस सर, पूर्ण वहीमध्ये समजलं. नोट करून घ्या तुम्ही. मी तुम्हाला ते जे शिकवतोय ना ती PDF टाकेल फक्त. ओके ती PDF पाठवतो फक्त. बाकी क्वेश्चन PDF मी टाकणार नाही. क्वेश्चन PDF तुम्ही स्वतः आपण इथं झाल्यावर सॉल्व करेल है ना. गुड नाईट. तुमची कमेंट कॉपी ओके, करून घेतो सगळ्यांना. गुड नाईट. उद्याची हजेरी लावायची बरं का. आणि नाव पण टाका तुमचं. बापरे कावेरी पण होती हा शेवटपर्यंत. तुम्ही दोन्ही मुली बरोबर आहेत, येत आहेत रेग्युलर, चांगलं आहे. तुम्हाला दिलेलं काम करा फक्त. ते काम करा तुम्ही. तिथं नाशिकला जाऊन तुमचे प्रॅक्टिकल कम्प्लीट करा लवकर. सर मेसेज केला आहे, रिप्लाय आला का मग जातो. रिप्लाय मी पण करतो मॅडमांना कॉल. चालेल. हो ठीक आहे. गुड नाईट सगळ्यांना. काही प्रश्न असेल तर आताच करून घ्या. ठीक आहे आता काही नाही, वेळ झाला आहे भरपूर, दावून घेते. ठीक आहे गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.